ते काल एक्झाम्पल आपण बघत होतो. विक्रीच्या एक्झाम्पल वाचूयात. एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला वस्तूची खरेदी किंमत किती हे फाइंड आउट करायचं आहे. मेन दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते डिकोड करायचा प्रयत्न आपण करूया. काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. एवढ्या किमतीला ती वस्तू विकली आहे ह्याचा अर्थ ही विक्री किंमत दिली आहे. डिकोड करणं फारसं अवघड नसतं. प्रश्न नीट वाचायचा, समजून घ्यायचा. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस SP आणि ती आहे 1470 रुपये. आता नफा जो झाला आहे तो नफा सांगितला आहे ती खरेदी किमतीच्या 106 पट. जी खरेदी किंमत असणार आहे त्याच्या 106 पट. थोडक्यात काय, तुमची खरेदी किंमत 6 युनिट जर असेल तर 1 युनिटचा नफा त्याच्यावरती झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. खरेदी किंमत 106 म्हणजे काय, 6 पैकी 1 भागाचा नफा झाला. थोडक्यात काय, 6 रुपयांना जर तुम्ही वस्तू खरेदी केली असेल तर त्यावरती 1 रुपयांचा नफा राहतो. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर 6 युनिटची खरेदी 1 युनिटचा नफा. म्हणजे विकली कितीला असेल, विक्री किंमत किती असेल, विक्री किंमत जर काढायची झाली तर 6 खरेदी किंमत 6 1 त्याच्यावरती नफा, याचाच अर्थ 7 युनिट. आणि ही 7 युनिटची किंमत तुम्हाला दिलेली आहे म्हणजे विक्री किंमत किती आहे. सो जर 7 युनिट हे 1470 रुपये असतील तर आपल्याला काय विचारले, खरेदीची किंमत विचारली. खरेदी म्हणजे 6. खरेदी किंमत किती असणार आहे याची, 6 युनिट. तर 6 युनिट ही खरेदी किंमत असणार आहे. खरेदी किंमतला कंसात CP म्हणू, विक्री किंमतला कंसात SP म्हणू. आता तुम्ही विचार करा, हे X असेल, तिरकस गुणाकार तुम्ही केला, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 एके 7, 210. 210 गुणिले 6. सो X बरोबर 6 गुणिले 210. 106 एके 6, 6 दोन्ही 12. तो खरेदी किंमत जी असणार आहे त्या वस्तूची 1260 रुपये असणार आहे. खरेदी किंमत किती असणार आहे, 1260. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असेल मित्रांनो. समजलंय का बघा. नफा तोटा मधली ही सर्वात इझिएस्ट मेथड आहे सोडवण्याची. ज्यांना ज्यांना समजलं नसेल त्यांनी कृपया विचारा. काही अडचण असेल तर आपण पुन्हा एकदा हा प्रश्न डिस्कस करू शकतो. परंतु प्रत्येकाने
हा प्रश्न नीट समजून घ्या, वाचा. कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्यात हे डिकोड करायचा प्रयत्न करा. एकदा हे डिकोड झालं की नंतरची जी भाषा आहे, फ्रॅक्शन्स जे दिले ते फ्रॅक्शन्स प्रॉपरली डिकोड करा. खरेदी किमतीच्या 1/6 पट म्हणजेच याचा अर्थ काय असतो मित्रांनो, जर 6 युनिट खरेदी असेल तर 1 युनिटचा नफा झाला. पण नफा काढायचा असेल तर विक्री किंमत ही खरेदी किमतीमध्ये नफा ऍड करणार. 6 + 1 7. सो विक्री किंमत 7 युनिटची आली, खरेदी किंमत 6 युनिट. हे दोन्ही गोष्टी काय केल्यात आपण कम्पेअर केलं. कंपॅरिझन करताना समचलन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि फायनल आन्सर फाइंड आउट केलं. लिहून घ्या. चला पुढचं एक्झाम्पल घेऊयात. लिहून घेतलं का एक्झाम्पल? समजलंय का बघा प्रत्येकाला? अमोलिका, क्लासमध्ये स्वागत आहे तुमचं. पुढचं एक्झाम्पल घेऊयात. हे एक्झाम्पल झालेलं आहे. लेट्स लर्न दिस. बघा मी प्रश्न वाचतो व्यवस्थित. एक वस्तू 256 रुपयांना विकले आणि त्यावेळी विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा झाला आहे. विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा झाला, तर या व्यवहारात एकूण शेकडा तोटा किती झाला? या व्यवहारामध्ये झालेला तोटा आपल्याला फाइंड आउट करायचा. तर बघा मी तुम्हाला सांगतो कशाच पद्धतीने सोडवायचं. तर मेन गोष्ट जी दिलेली आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठलंही गणिताचं एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचं असेल तर दिलेला जो प्रश्न आहे तो डिकोड करायचा. आता या वाक्याचा अर्थ काय? एक वस्तू 256 रुपयांना विकली आहे म्हणजे काय? विक्री किंमत मिळाली आपल्याला. काय मिळाली आहे? विक्री किंमत. विक्री किंमतला इंग्लिशमध्ये आपण सेलिंग प्राइस असं बोलतो. आणि ही सेलिंग प्राइस किती आहे? 256 रुपये. बरोबर आहे, समजतंय का? आता 256 रुपयांना ज्यावेळेस वस्तू विकतोय त्यावेळेस या विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा होतोय. सो झालेला जो तोटा आहे, या व्यवहारात तोटा झालेला आहे, तो किती आहे? विक्री किमतीच्या 8 पट. विक्री किमतीच्या किती पट? 1/8 पट. पट म्हणजे गुणाकार असतो. आता बघा डिकोड कसं करायचं. थोडक्यात बघा या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करा. समजा त्या वस्तूची विक्री किंमत 8 आहे, 8 रुपये आहे. मी 2 पद्धतीने सांगतो, त्यातली पहिली पद्धत. त्या वस्तूची विक्री किंमत 8 रुपये आहे, तर 8 पैकी एका भागाचा तोटा झालाय असा त्याचा अर्थ असतो. 8 पैकी एका भागाचा तोटा झालाय. ओके, 8 पैकी एका भागाचा तोटा झालाय. विक्री किमतीच्या 8 पैकी एका भाग म्हणजे विक्री किंमत 8 असेल तर एका भागाचा तोटा झालाय. किंवा दुसरी मेथड, हे रुपये म्हणण्यापेक्षा जर 8 युनिट विक्री किंमत असेल तर त्यावरती 1 युनिटचा तोटा झालाय. थोडक्यात काय, जर विक्री किंमत आपण पकडली 8 युनिट आणि तोटा 1 युनिटचा झाला, तर याच्यावरून खरेदी किंमत काढता येईल की नाही अमोलिका? आणि ती खरेदी किंमत किती असेल बघा. ती खरेदी किंमत काढायची असेल तर त्या विक्री किमतीमध्ये आपण तोटा ऍड करणार. बरोबर ना? वस्तू 8 रुपयाला विकल्याने 1 रुपयाचा तोटा होतोय. याचा अर्थ वस्तूची खरेदी किंमत किती असली पाहिजे? 8 + 1 करणार आपण. 8 + 1 युनिट. सो 8 + 1 = 9 युनिट ही खरेदी असणार आहे बघा. 9 युनिट ही खरेदी किंमत असणार आहे. सो तुमच्याकडे तोटा मिळाला, खरेदी किंमत मिळाली, तर पर्सेंटेज काढणं अवघड नाहीये. सो म्हणून शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा तुम्हाला फाइंड आउट करायचा. तर ऍक्च्युअल तोटा किती युनिटचा झालाय? 1 युनिटचा. ऍक्च्युअल तोटा झाला 1 युनिट. खरेदी किंमत किती आहे? 9 युनिट. एक ऍड केलाय त्याच्यामध्ये तोटा आणि गुणिले 100 केले की शेकडा तोटा भेटतो.
का आता सांगा? कशी आवाज येत होता पण अचानक परत काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. आय होप आता आवाज येत असेल. आपण परत एकदा एक्सप्लेन करूयात हे एक्झाम्पल. येतोय आवाज? आवाज येत असेल तर मला कळवा, जसं अमोल आणि अमोलिका. बघा, हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला विक्री किंमत वस्तू किती रुपयांना विकली आहे? 1344 विक्री किंमत आहे. पण इथे जी दिलेली माहिती आहे त्या माहितीचा आधार घेऊन डिकोडिंग केलं आपण. तोटा हा खरेदी किमतीच्या 107 पट. याचाच अर्थ 7 युनिट जर खरेदी किंमत असेल तर 1 युनिटचा तोटा झालाय. मग ह्याच्यावरून विक्री किंमत काढता येईल. 7 रुपयांची वस्तू आणली आणि 1 रुपयांचा तोटा झाला. याचा अर्थ ती 7ची वस्तू 6ला विकली. सो विक्री किंमत 6 युनिट. आणि हे 6 युनिट जी विक्री किंमत आहे तुमची ती तुम्हाला दिलेली आहे. किती आहे? 1344. सो 1344 ही 6 युनिट असेल तर खरेदी किंमत विचारली आहे आणि ती किती आहे? 7 युनिट. सो खरेदी किंमत 7 युनिट आहे. ती आपण एक्स मानू, तिरकस गुणाकार करू. युनिट युनिट कॅन्सल होतील. 6 एके 6, 6 दुनी 12, 1 राहिला, 6 दुनी 12, 2 राहिले, 6 चौक 24. सो 7 गुणिले 224 ही खरेदी किंमत असेल आणि ती आली 224 गुणिले 7. 7 चौक 28. एकच 8 आहे शेवटी, कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. ऑप्शन 1. 7 चौक 28, 2 हातचे आले, 7 दोन्ही 14 आणि 2 16. 1 हातचा आला, 7 दोन्ही 14 आणि 1 15. 1568. अमोलिका, लक्षात आलं का कॅल्क्युलेशन मध्ये काय मिस्टेक झाली? कॉस्ट प्राइस. आय होप समजलं असेल. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे मित्रांनो. समजतंय का बघा? विजय, यस. आन्सर लक्षात आलं का सोडवलेलं आपण? विजय, अमोल आणि अमोलिका. लिहून घ्या. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊयात 2 मिनिटात, तुमचं लिहून झालं की. पस्तीस. ऑल राईट. रेग्युलर लेक्चर अटेंड करा. क्लासमध्ये जे जे काही गोष्टी होतात त्याची घरी थोडीशी प्रॅक्टिस करा. एखादं बुक तुमच्याकडे असेलच, त्या बुक्समधून प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करा. आणि तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेचे तुमच्या बाजूने क्वेश्चन पेपर सोडवले गेले पाहिजेत. जर बेसिक अभ्यास पूर्ण झाला असेल तर रोज एक क्वेश्चन पेपर, आणि नसेल पूर्ण झाला तर बेसिक सेक्शनल टेस्ट सोडवत राहा. म्हणजे गणिताची याच टॉपिकवरती 10 एक्झाम्पल टाइम लावून सोडवले प्रॅक्टिस केल्यानंतर. या सगळ्या प्रकरणाचा किंवा अभ्यासाच्या मेथडचा आपल्याला फायदा होत असतो. लिहून झालं असेल तर पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रयत्न करा आत्ता जसा प्रयत्न केला होता अमोलिकाने सोडवण्याचा. एक्झाम्पल व्यवस्थित वाचा. एका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयांना विकले आणि या व्यवहारात त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असते तर ते घड्याळ त्यांनी किती रुपयांना विकायला हवे होते?
90% बरोबर 540. बारसक 72. 720. लिहायची किंवा मांडायची गरज नाहीये. ज्या मेथड्स तुम्हाला मी शिकवल्या त्याच अप्लाय जर तुम्ही केल्या तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं अतिशय इझी जातं. सो लेट्स ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. एका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयांना विकले आहे. सो डिकोड केलं तर ही विक्री किंमत मिळाली आहे मित्रांनो. त्या घड्याळाची विक्री किंमत 540 रुपये आहे आणि या व्यवहारामध्ये त्याला 10% तोटा झाला. याचाच अर्थ 10% तोटा. सो ते जे घड्याळ असणार आहे 90% किंमत ही किती असणार आहे 540. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असते तर ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते. आता कधी पण या घड्याळामध्ये कॉस्ट प्राइस नेहमी 100% पकडायची असते. जर 100% कॉस्ट प्राइस असेल 10% त्याचा तोटा झाला तर ते घड्याळ 90%ला विकलं जाणार. ओके. सो 90% बरोबर 540. तर त्याला वाटतं की 20% नफा व्हायला पाहिजे होता. 100 वर 20% म्हणजे 120% बरोबर एक्स पकडलं. 9 एक 9 9 सक 54 120 गुणिले. सो सेलिंग प्राइस जी असायला पाहिजे होती ती किती यायला पाहिजे 1272 720 रुपये. या व्यवहारामध्ये 720 रुपये एवढा त्याची किंमत असती तर या व्यवहारामध्ये त्या संबंधित व्यक्तीला 20% नफा झाला असता मित्रांनो. किती टक्के 20%. लिहून घ्या एक्झाम्पल. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही या एक्झाम्पल मध्ये याची खरेदी किंमत काय आहे ती काढा बरं. खरेदी किंमत काढता येईल का? आता या एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला असं मी म्हटलं असतं की तुम्ही याची खरेदी किंमत काढा तर 90% बरोबर 540 रुपये. तर खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस ही 100% बरोबर एक्स तिरकस गुणाकार 0.9 100 गुणिले 6 कॉस्ट प्राइस आली असती 600 रुपये. 600 रुपये त्याची कॉस्ट प्राइस आली असते. समजा जर त्यांनी विचार ऑप्शन दिलाय पण या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 20% नफा असताना किती रुपयाला ती वस्तू विकायला हवी
हे विचारलेले, ना की कॉस्ट प्राइस विचारली. लिहून घ्या बघा, खरेदी किंमत पण कशी काढायची ती. हॅलो. हॅलो. चला पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. एक वस्तू 96 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? चला, छान एक्झाम्पल आहे. सोडवायचा प्रयत्न करा प्रत्येकाने. वस्तू किती रुपयांना विकली आहे? 96 रुपयांना. खरेदी किमती एवढाच त्याच्यावरती काय होतोय? नफा होतोय. ऑप्शनचा वापर करून सोडवायचा. म्हणजे आता 70 रुपये खरेदी किंमत असेल तर त्याच्यावर 70% काय झालाय? नफा झाला. आता समजा आपण पकडलं 70 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. 70चे 10% होतील 7 रुपये आणि 70% होतील 7 7 49. 70 अधिक 49 केलं तर ते 96 येणार नाही. याचाच 96 पेक्षा जास्त व्हॅल्यू होती. याचाच अर्थ पहिला ऑप्शन असणार नाही. 50 रुपये हा दुसरा ऑप्शन ट्राय करू आपण. जर 50 रुपये खरेदी किंमत असेल आणि 50%च त्याच्यावरती काय झाला असेल? फायदा, नफा झाला असेल, तर 50चे 50% किती होतील? 25. 50 अधिक 25 75 रुपये होतात. सो याचंही उत्तर पण दुसरा ऑप्शन असणार नाही. तिसऱ्या ऑप्शनकडे जाऊ. 60% खरेदी किंमत पकडूयात आणि 60%वरती 60 रुपयांवरती 60% काढू. 10% 6 रुपये होईल आणि 60% 10 गुणिले 6 6 गुणिले 6 6 6 36. 60 रुपये अधिक 36 रुपये 96 होतात आणि वस्तू विकली देखील 96 रुपयांना. सो 96 आपलं उत्तर आहे. ऑप्शन मेथड. याच्यासाठी ऑप्शन मेथड ही फास्ट मेथड आहे. बघा, 70 रुपयांवरती 70% केलं तर हे 7 7 49. 70 अधिक 49 96 येणार नाही, त्यामुळे हे ऑप्शन नाही. 50% यांची बेरीज केली तर हे 75 येते, 96 नाही. 60. आता 60 अधिक याच्यावर 60%. सो 60 प्लस 60% ह्याचे किती होतात? 36. यांची बेरीज केली तर 96, जी इथं दिली आहे 96. सो और आन्सर इज ऑप्शन नंबर 3. तोंडी पण मी एक्सप्लेन केलंय आणि वर्बली पण आपल्याला हे एक्सप्लेन करून पण आपण बघितलं या मेथड. आता दुसरी मेथड जर तुम्ही बघितली तर ती थोडीशी ही होती. एक्स
सक्तीची ही आहे आणि ह्याच्यावरती x%. मग हे सोडवायला डिफिकल्ट जातं एक्सेल समीकरण, आणि त्यामुळे मग ऑप्शन मेथड मी तुम्हाला सजेस्ट केली. दुसरी मेथड पण तुम्हाला मी इंडिकेट केली की कसं सोडवता येऊ शकतं. ओके. काय ह्याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. एक्स वर्ग एक्स अधिक एक्स वर्ग भागिले 100 बरोबर 96, आणि 100 ने इकडे गुणला. पुढचं एक्झाम्पल बघूयात. चला वाचा आणि सोडवायचा प्रयत्न करा. एका विक्रेत्याने 2 भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4,950 रुपयास विकले. तेव्हा एकाच्या खरेदीत 10% नफा झाला, एकाच्या खरेदीत त्याला 10% तोटा झाला. तर त्या व्यवहारात त्याला नफा अथवा तोटा किती झाला, किती टक्के झाला. सो या अशा स्वरूपाचे एक्झाम्पल असतात. तर याला 2 मेथड सांगतो. एकदम शॉर्टकट मेथड बघा. 2 वस्तू आहेत. एका वस्तूमध्ये 1% तोटा होतो आणि एका वस्तूत 1% नफा होतो. एकूण व्यवहारात या पद्धतीच्या एक्झाम्पलमध्ये नेहमी तोटाच होत असतो, आणि तो किती असतो. होणारा शेकड्यामध्ये तोटा काढला तर तो असतो शेकडा तोटा बरोबर एक्सचा वर्ग भागिले 100% अशा स्वरूपात. सो इथं एक्स 10 आहे, 10चा वर्ग केला 100 भागिले 100 1. या व्यवहारामध्ये 1% तोटा व्हायला पाहिजे. 1% तोटा. याचं उत्तर 1% तोटा असेल. समजतंय का मी जे काय सांगतोय ते. कारण आपल्याला ह्याच्यात किंमत बिंमत काय काढायचं लावलेलं आहे. तो अप्लाय शॉर्टकट. असंही जर आपण बघितलं 4950 4,950 अधिक 4,950 मला वाटतंय 9,800 9,000 100 रुपयाचा तोटा, 10,000वर 100 रुपये म्हणजे 1%. बघा एक्झाम्पल शॉर्टकट लिहायचा. हा RRD एक लिहून घ्या. मी जे तुम्हाला सांगतोय तो रेडी रेफरन्स डेटा असणार आहे आपला RRDचा, आणि त्यामध्ये रेडी रेफरन्स डेटामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे की ही त्याची किंमत दिली आहे, परंतु एका व्यवहारात त्याला 10% तोटा झाला आणि त्याच ह्याच्यावर खरेदीच्यावर का खरेदीच्या 10% नफा झाला. सो अशा केसमध्ये होणारा नेहमी या व्यवहारामध्ये तोटाच होत असतो, आणि तो शेकडा तोटा काढायचा असेल
पर्सेंटेज तोटा बरोबर एक्स वर्ग भागिले 100 एवढा टक्के काय होतं तोटा. आराडीमध्ये लिहून घ्या. ज्यावेळेस 10 सेम अमाऊंट सेम टक्के तोटा आणि सेम टक्के नफा अशा दोन कंडिशन्स असतात त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा. सो आता उत्तर काढायचं असेल तर शेकडा तोटा किती येईल मित्रांनो. आता एक्स किती आहे 10 तर एक्स बरोबर 10%. सो एक्सची किंमत ठेवली 10चा वर्ग भागिले 100. 100 भागिले 100 बरोबर 1%. इथं टक्के लिहायचे 1% तोटा. या व्यवहारामध्ये 1% तोटा. सो याचं ऑप्शन नंबर 1 उत्तर असेल. सो हा आरआरडी तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला शॉर्टकट नसेल लक्षात आला तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन पण करतो एक्झाम्पल. मित्रांनो एक भ्रमणध्वनी 4950ला. पहिला मोबाईल विकला 4950 रुपयांना. दुसरा मोबाईल पण विकला 4950 रुपये. या व्यवहारात त्याला किती पैसे मिळाले ते करूया. 9 9 18 आणि 19 4 4 9900 रुपये. त्याला 9900 रुपये मिळाले. आता एका व्यवहारामध्ये त्याला 10% नफा झाला. आता 10% नफा म्हणजे 110. 110 रुपयांना 110%ला ते वस्तू विकतो त्यावेळेस त्याला 4950 रुपये मिळाले. तर त्याच्यावरून त्याची खरेदी किंमत काढली 100% बरोबर किती. शून्याला शून्य घालवा. 11 चोक 44 5 राहिले. 11 चोक 44 आणि 5 राहिले. 11 5 55. ओके. सो एक्सची किंमत इथं आली 4500 रुपये. सो 4500 रुपयांना तो वस्तू असताना त्याच्यावरती 10% प्रॉफिट पकडलं 4950. ओके. आता ह्या वस्तूची काय झाली खरेदी किंमत. ज्या व्यवहारात फायदा झाला. आता दुसऱ्या व्यवहारात आपण काय बघूयात. दुसऱ्या व्यवहारात तोटा झाला. तो साईडला इथं लिहितो. तोटा झाला. सो तोटा किती झाला 10%. 10% तोटा म्हणजे 90%. 90%ची किंमत 4950 दिली. तर 100% बरोबर किती. 100% एक्स पकड. शून्याला शून्य. 9 एके 9. 9 5 45. 4 राहिले. 9 5 45. सो एक्स बरोबर काय आलं 5500 रुपये. सो 5500 ही काय आली कॉस्ट प्राइस. आता तुम्ही मला सांगा टोटल कॉस्ट प्राइस एकाची 4500 आणि दुसऱ्याची 5500. सो दोन्ही जो कॉस्ट प्राइस आहे दोन्ही दोन्हींची पहिला आणि दुसरा 4500 प्लस 5500 यांची ॲडिशन केली तर कॉस्ट प्राइसच तुमची आली 10,000. तर 10,000 रुपये तुम्हाला खर्च तुम्ही केलेत आणि तुम्हाला राहिलेत किती 9900. सो ह्याच्यावरती किती टक्के तोटा झाला. पर्सेंटेज तोटा काढला तर 100 रुपयांचा झाला. कितीवर झालाय 10,000 रुपयांवर झाला. गुणिले 100 करा. या 2 शून्याला 2 शून्य. या 2 शून्याला 200. काय राहिलं खाली 1% तोटा झालेला. काय झाला 1% तोटा. तर ही लेंदी मेथड आहे म्हणून मग मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगितली होती. शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगितली होती. ओके. येतंय लक्षात तुमच्या. या पद्धतीने तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. लिहून घ्या एक्झाम्पल. दोन्ही मेथड्स लिहा. समजलंय का बघा एक्झाम्पल कसं सोडवलंय आपण.
चला पुढचं एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल लिहून झालं तुमचं हे? लिहून झालं असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. लेट्स गो दॅर. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करा. एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा 20% नफ्याने विकले. जर त्याने हे कपाट शेकडा 25ने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. त्या कपाटाची खरेदी किंमत काढा. त्या कपाटाची खरेदी किंमत. जसं जे टेक्निक मी तुम्हाला शिकवलंय तेच अप्लाय करायचा प्रयत्न करा. चला एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायचं सांगतो. एका विक्रेत्याने एक कपाट शेकडा 20% नफ्याने विकले. आता यात कॉस्ट प्राइस किंवा त्याची खरेदी किंमत नेहमी अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये 100% पकडायची. किती टक्के पकडणार? 100%. आता 20% नफ्याने विकले, सो सेलिंग प्राइस ज्याला तुम्ही विक्री किंमत म्हणता, ती सेलिंग प्राइस किती होईल? 20% नफा 120, 20% नफा 120 होईल. आणि असं म्हणतायत की जर ते शेकडा 25ने विकला असता, हा सेलिंग 1, सेलिंग 2 किंवा ही विक्री किंमत नवीन जी आहे ती जर 125 असती, त्यावेळेस या दोघात जो फरक आहे तो किती टक्क्याचा? 120 आणि 125 किती टक्क्याचा फरक आहे? 5%चा. 5%चा फरक हा किती रुपये त्याला जास्त देत आहेत? 50 रुपये. त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. किती रुपये? 50 रुपये. तर त्या कपाटाची खरेदी किंमत, आता 5% ही जी किंमत आहे, 5% ही किंमत 50 रुपये दाखवतात. तर खरेदी किंमत किती आहे? 100%. 100% बरोबर किती? एक्स करू, तिरकस गुणाकार. 5 एके 5, 5 10, 100 गुणिले 10. सो एक्स म्हणजेच CP म्हणजेच खरेदी किंमत त्या कपाटाची किती असायला पाहिजे मित्रांनो? 100 गुणिले 10, 1000 रुपये. किती असायला पाहिजे? 1000 रुपये. एक्झाम्पल समजलंय का बघा? ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. एव्हरीबडी प्लीज, समजलं नसेल तर सांगा आणि एक्झाम्पल लिहून घ्या. प्रत्येकाने हे एक्झाम्पल लिहून घ्यायचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, सो वेळ झालेला आहे. आज थांबूयात आपण. पुढच्या लेक्चरला हे राहिलेलं टॉपिक कंप्लीट करू. पुढच्या आठवड्यात नवीन टॉपिक आपल्याला सुरू करता येईल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. पुढचं लेक्चर होईल, तोपर्यंत थांबा, ऑनलाईन कनेक्टेड राहा.
सर पाठवलं का? अक्षय सर पाठवलं? लगेच पाठवा, मुलं आलेत. एका मिनिटात सुरू करूयात आपण. तर कालचं बजेट वगैरे व्यवस्थित समजलं. आज आपण थोडंसं बेसिक्सचं लेक्चर करून टाकू. जे तुमचं मागे मिस झालेलं होतं ना, जे मी इंट्रोडक्शनला घेतलं होतं, इम्पॉर्टन्स टॉपिक्स, ते आज पुन्हा एकदा आपण कव्हर करून टाकूयात. आणि स्कीम्स वगैरे हे उद्याच्या लेक्चर्समध्ये घेऊया आपण. ओके, 2च मिनिट. सर PDF पाठवत आहे. कालचं कळालं ना सगळ्यांना व्यवस्थित? कालचं लेक्चर कळालं ना? पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊ. बजेट कुठली मिनिस्ट्री आणते? वित्त मंत्रालय, फायनान्स मिनिस्ट्री. ओके, मग याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? इन्कम बघितलं होतं आणि खर्च बघितला होता. इन्कम कशा पद्धतीने येतो आपला? टॅक्स, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट, टोटल रिसिप्ट. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे काय येतो? इन्कम येतो. आणि रुपी कम्स फ्रॉम कॉर्पोरेट टॅक्स पाहिलं होतं, इन्कम टॅक्स पाहिलं होतं, युनियन एक्साइज ड्युटी, बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज. सोबतच आपण काय पाहिलं? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अँड अदर टॅक्सेस. याच्या माध्यमातून आपलं काय येतं? इन्कम येतो. खर्च कुठे कुठे जातो आपला? खर्च सर्वात जास्त कशामध्ये आपला? एक आहे स्टेट शेअर टॅक्सेस, त्याच्यानंतर इंटरेस्ट पेमेंट. इंटरेस्ट पेमेंट कोणाचं असतं? इंटरेस्ट पेमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कर्ज घेतलेलं असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटने कोणाचं कर्ज घेतलेलं असतं? त्यांनी सहसा करून मोठे मोठे डेव्हलपमेंट करण्यासाठी कर्ज घेतलेले असतात. त्या कर्जाचं आपल्याला काय करावं लागतं? रिपेमेंट करावं लागतं. ठीक आहे, मग डिफेन्सला 8 पैसे, आर्थिक सहायता, फायनान्स कमिशन, त्याच्यानंतर सेंट्रल स्पॉन्सर स्कीम्स, सेंट्रल सेक्टर स्कीम्स, हे विविध स्कीम्स वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चर्समध्ये पाहिल्यात. ओके, 1 मिनिट, सरांनी पाठवलं का? हां, आलंय. चलो, हे लेक्चर केलं होतं का तुम्ही आधी? नव्हतं केलेलं माझे लेक्चर, तर आज आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करून टाकूया. बघा, सर्वात पहिलं काय बघायचं आपल्याला? इव्हॉल्युशन ऑफ मनी, ओव्हरव्ह्यू म्हणून. सर्वात आधी काय सुरुवात सिस्टम होती एन्शियंट मिडिवल टाइम पिरियड मध्ये? तर बार्टर सिस्टम होती. कालांतराने जसं मिडिवल हिस्ट्री आपण पाहिली, विजय एम्पायर वगैरे, किंवा साऊथ मधले सगळे एम्पायर, विजयनगर एम्पायर, या सगळ्या टाइम पिरियड मध्ये कुठली करन्सी आली? गोल्डची करन्सी आली. त्याच्यानंतर मग मुघल आणि दिल्ली सल्तनतच्या टाइम पिरियड मध्ये कुठली करन्सी होती? मेटल करन्सी होती. मग या दोघं करन्सीज मध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ लागले. काय प्रॉब्लेम्स येऊ लागले? गोल्डचं सहसा करून चोरी होऊ लागली. मेटल्सचे काय प्रॉब्लेम येऊ लागले? मेटल्समध्ये मुख्यतः प्रॉब्लेम असे येऊ लागले की इकडचं मेटल काढून दुसरीकडे पिघळून ते तिसऱ्या मार्केटमध्ये विकत होते. म्हणजे असे विविध प्रॉब्लेम या करन्सीजमध्ये येऊ लागले. बार्टर सिस्टममध्ये काय प्रॉब्लेम होता आधीच्या जमान्यामध्ये? फॉर एक्झाम्पल, बार्टर म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला भाजीपाला घ्यायचा असेल तर तुम्ही दूध घेणार, त्याच्या दुसऱ्या माणसाकडे दूध घ्यायला जायचं असेल तर तुम्हाला बघावं लागेल की दुसऱ्या माणसाकडे डाळी वगैरे आहेत का, मग मसाले घ्यायला, म्हणजे एक वस्तू आहे दुसरी वस्तूची एक्सचेंज करणार. मे बी तुम्ही एखादी वस्तू विकत घ्यायला गेलेत, बरोबर आहे, आणि ती विकत घ्यायला गेल्यानंतर तुमच्याकडे काय नसणार? तुम्हाला ती दूध घ्यायचंच नाहीये, पण तुमच्याकडे धान्य पडलेलं आहे. मग असं एक्सचेंज करताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होत होते आधीच्या काळामध्ये. मग त्याला काय म्हणतो आपण? बार्टर सिस्टम. म्हणजे मला गाय घ्यायची आहे तर मला धान्य द्यावं लागेल, मला दूध घ्यायचं वेगळं काहीतरी, त्याच्या अनुषंगाने टोमॅटो द्यावे लागतील किंवा कांदे द्यावे लागतील. असं एक्सचेंज मध्ये आपल्या विविध प्रकारचे काय प्रॉब्लेम्स येत होते. पुन्हा बघितलं तर आपण, मग गोल्डची करन्सी आली, याच्यामध्ये चोऱ्या माऱ्या होऊ लागल्या. मेटलच्या करन्सीमध्ये पण प्रॉब्लेम्स होऊ लागले. आणि नंतर मग कुठली करन्सी आली? पेपर मनी आली. कुठली आली? पेपर मनी आली. पेपर मनी कुठली कधी आली? आपण ऑलमोस्ट RBIनेच आणलेली आहे. मग पेपर मनी मध्ये काय असतं? पेपर मनी मध्ये जर आपल्याला माहिती असेल तर पेपर छापायचं काम कोण करतं? RBI. ते RBI मध्ये आपण डिटेल बघणारच आहोत. मग RBI कुठल्या अनुषंगाने पेपर छापते बरं? तर RBI कडे 3 गोष्टी रिझर्व असल्या पाहिजे. एक म्हणजे गोल्ड, त्यांच्याकडे जेवढी करन्सी ते मार्केटमध्ये आणणार आहेत त्या लेवलचं त्यांच्याकडे गोल्ड त्यांच्याकडे रिझर्व असलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय? फॉरेक्स रिझर्व.
म्हणजे डॉलर मधली करन्सी त्यांच्याकडे असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे काय, इन्फ्लेशन मेंटेन करता आलं पाहिजे. या 3 गोष्टी जेव्हा ते मेंटेन करतात त्याच्या अनुषंगाने मग ते पेपर फक्त छापतात. ओके, मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. पेपर मनी नंतर मग इव्हॅल्युएशन कशामध्ये आलं, प्लास्टिक मनी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हे वेगवेगळ्या प्रकारचे काय होऊ लागले, कार्ड्स येऊ लागले. काय येऊ लागले, कार्ड्स येऊ लागले. या कार्ड्सच्या माध्यमातून मग तुम्हाला मनी किंवा करन्सी कॅरी करायची काही गरज राहिली का, नाही राहिली. काय फक्त डेबिट कार्ड खिशामध्ये असलं तर आपण कुठेही जाऊन पेमेंट हे करू शकतो. म्हणजे मनी ठेवायची गरज आहे का आपल्याकडे, नाही. बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन करून ठेवलेलं आहे, तिकडे पैसे आहेत, फक्त कार्ड आपला नंबर टाकायचा, पिन नंबर टाकायचा आणि डायरेक्ट आपल्याला काय होऊन जातं, पेमेंट होऊन जातं. मग आता सध्या स्थितीमध्ये काय चालू आहे बरं, सध्या मार्केटमध्ये कुठल्या गोष्टी चालू आहेत, सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक मनी चालू आहेत. इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय, जीपे, फोन पे, या अनुषंगाने आपण काय करू शकतो, पेमेंट करू शकतो. जीपेच्या माध्यमातून आपण डायरेक्ट QR कोड स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. फोन पेच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करायचं. मग हे पेमेंट बँकचा त्याच्यामध्ये रोल आला. मग बँकिंग सिस्टीममध्ये कमर्शियल आणि पेमेंट बँकचा जेव्हा आपण रोल बघणार त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये आपण समजावून घेणार. आता लेटेस्टमध्ये नवीन करन्सी आलेली आहे, क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो करन्सी म्हणू किंवा मग आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ फायनान्स म्हणूया. क्रिप्टो करन्सीमध्ये काय आहे की ऑनलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज होणार. तुमचं एक अकाउंट असणार त्याच्यावरती, आणि समजा ती एक करन्सी तुम्हाला हे माहिती नसणार, शाश्वती नसणार की हे मॅनेज कोण करतंय, त्याच्या अनुषंगानेच आपलं ट्रान्झॅक्शन्स होणार. म्हणजे क्रिप्टो एक नवीन फॉर्म ऑफ करन्सी आलेली, याच्यामध्ये युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड सिंगल करन्सी असणार. मग हे कालांतराने काय होत झाले, बदल होत चालले. पण सहसा आपण काय यूज करतो, या 2 करन्सी, प्लास्टिक कार्ड्स आणि इलेक्ट्रॉनिक मनी, याच्यावरती सर्वात जास्त फोकस आपल्या इव्हॅल्युएशन ऑफ मनीचा आहे. ओके, तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. हा, आता याच्यामध्ये बघा काय दिसतंय बरं आपल्याला, एक ग्लोब दिसतोय कम्प्लीट मोठा, बरोबर आहे. मग आता आपण GDP, GNP, NNP चे जे कॉन्सेप्ट पुढे समजावून घेणार आहोत, ते समजावून घेण्याच्या आधी आपल्याला थोडंसं मॅप वर्क आपला रेडी असला पाहिजे. मॅप वर्क म्हणजे काय की आज हे आपल्याला कंपॅरिझन कळालं पाहिजे. आपला देश कुठे आला, इकडे दिसतोय का सगळ्यांना, बाजू वरती कुठला आहे, चायना आहे, त्याच्यानंतर एकदम मिडल ईस्ट आहे, वरती युरोप आहे, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. मग सर हे मॅप आणण्याचं रिझन काय आहे, या मॅप आणायचं रिझन असं आहे की एवढ्या सगळ्या कंट्रीज ऑलमोस्ट चायना, पाकिस्तान आणि आपल्याला आझादी काय मिळालेली, एकत्रच मिळालेली आहे. मग आपल्यापेक्षा चायनाची कंडिशन खूप बेटर आहे आणि पाकिस्तानची कंडिशन खूप वेस्ट आहे, म्हणजे वर्स्ट आहे, खूप वर्स्ट कंडिशन मध्ये. मग याच्या मागचं रिझन काय असतं बरं, तुम्ही गव्हर्नमेंटनी, अधिकाऱ्यांनी, तिथल्या लोकांनी, तिथले लोक किती अवेअर आहेत, या सगळ्या गोष्टींचे प्रॉपर फॉर्म्युलेशन, ज्या पॉलिसीचं फॉर्म्युलेशन होतं त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं, यश मिळतं तुमच्या गव्हर्नमेंटला. मग हे चायनाची GDP आपण पाहिली, उदाहरण बघूया बघ, इथे मे बी थोडंसं ब्लर दिसत असेल. चायनाची GDP ऑलमोस्ट 4, हे 2019चा आकडा आहे, 14.78 ट्रिलियन डॉलर मध्ये चायनाची GDP आहे, बरोबर आहे. मग आपण एकत्र आझाद झालो तर इंडियाची GDP 3.20 एवढे ट्रिलियन डॉलर मध्ये इकॉनॉमी फक्त आहे. मग याच्या मागचं काय रिझन आहे, याच्या मागचं रिझन असं आहे की तुमच्या डेव्हलपमेंट पॉलिसीज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तुमच्या एज्युकेशन पॉलिसीज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. प्रत्येकापर्यंत अजूनही ग्राउंड लेवल पर्यंत एज्युकेशन पोहोचले नाहीये, प्रत्येकापर्यंत ग्राउंड लेवल पर्यंत अजून इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलेलं नाहीये. मग याचा प्रॉब्लेम कशामध्ये आहे बरं, गव्हर्नमेंट पॉलिसीज, इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज. आजही आपण बघतो न्यूज वगैरे, न्यूजपेपर वगैरे तुम्ही डेली रीड करत असणार तर कुठल्या कुठल्या प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम येतो बरं, जर तुम्ही पाहत असाल तर न्यूजपेपर जर डेली रीड करत असणार तर विमेन्स रिलेटेड इश्यू चालू आहेत, विमेन्सच्या सेफ्टीची सर्वात मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. ग्लोबल इकॉनॉमिक कंडिशनमध्ये आपली इकॉनॉमी ढासळत चाललेली आहे, क्लायमॅटिक कंडिशनमुळे आपल्या ॲग्रिकल्चरवरती दुष्परिणाम होत आहे, चांगला पाऊस. आता इकॉनॉमी कशावरती डिपेंडंट आहे, 4-5 फॅक्टर आहेत आजूबाजूचे. पहिलं म्हणजे निसर्ग, जेव्हा निसर्गामधून चांगला पाऊस पडणार, चांगला पाऊस पडल्यानंतर मग काय होणार, शेतीचे उत्पन्न चांगलं येणार, शेतकरी सुखावला जाईल, मग तेच उत्पन्न घेऊन शेतकरी मार्केटमध्ये आणणार, मार्केटमध्ये आणल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला ते सगळे प्रोडक्ट्स, आपल्याला ते सगळे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स हे मिळणार. मग डिपेंडंट कशावरती आहे, निसर्गावरती डिपेंडंट आहे. जर निसर्ग चांगले साथ नाही दिला, चांगला पाऊस नाही पडला तर काय पडू शकतो, दुष्काळ पडू शकतो. मग त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट कशावरती होणार, इनडायरेक्टली इम्पॅक्ट होणार त्याचा शेतीवरती होणार इम्पॅक्ट. शेतीवरती इम्पॅक्ट झाल्यानंतर मग इथे महागाई वाढणार, इथे भाजीपाला मिळणार नाही, फळे मिळणार नाही आपल्याला. इनडायरेक्टली त्याचा निसर्ग जर चांगला राहिला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरळीत राहणार. निसर्गामध्ये काय प्रॉब्लेम आला तर बाकीच्या सगळ्या गोष्टींची किंमत ही वाढत जाते, बरोबर आहे. हा झाला ॲग्रिकल्चरचा पार्ट किंवा नॅचरल कॅलॅमिटीज किंवा नॅचरल डिझास्टरच्या माध्यमातून समजून घेऊ. नेक्स्ट काय आहे बरं, इंडस्ट्रियल सेक्टर. इंडस्ट्रीजमध्ये काय आहे
वेगवेगळ्या प्रकारे मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्याच्यामध्ये दिलेले. मग ह्या इंडस्ट्रीज प्रॉपर वर्क करताय का? इंडस्ट्रीज वर्क करायचं रिझन मेन पर्पज कोणाकडे आहे? गव्हर्नमेंटकडे आहे आणि प्रायव्हेट सेक्टरकडे आहे. मग दोघं मिळून जॉब एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. आज जर तुम्ही न्यूजपेपर वाचला असेल तर मोदीजी मुंबईमध्ये गेलेले आहेत. त्यांनी एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आज लॉन्च करताय. याच्या माध्यमातून ते कमीत कमी 25 ते 30,000 मुलांना एम्प्लॉयमेंट देणार आहेत. म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन करायचं काम कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेट सेक्टरचं. मग हे प्रॉपर एम्प्लॉयमेंट जनरेशन केलं तर आपल्या जीडीपी मध्ये वाढ होणार का नाही? वाढ होणार. मग ॲग्रिकल्चरमध्ये डेव्हलपमेंट केली पाहिजे. मग ॲग्रिकल्चरमध्ये सर आपण काय डेव्हलपमेंट करू शकतो? अज्युम करा आपण ट्रेडिशनल पद्धतीने ॲग्रिकल्चर करतोय, जसं जुन्या पद्धतीने बैलांचं किंवा मग नांगरणी वगैरे त्या पद्धतीने करतोय. सेम इस्रायल सारखा देश जो कमी पाण्याचा देश आहे, तिथे आपल्यापेक्षाही पाऊस कमी पडतो, शेतीमध्ये टेक्निक्स नाही, वाळवंट आहे आजूबाजूला, तरी सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं प्रगतशील शेतकरी शेती करतात. मग याच्या मागचं रिझन काय? प्रॉपर त्यांनी काय बनवलं की या शेतीची क्वालिटी कशी आहे, या क्वालिटीच्या माध्यमातून आपण कुठले क्रॉप्स घेऊ शकतो. मग त्यांनी बायो रेमिडिशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर बायो अक्युम्युलेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर बायोच्या ओरिएंटेड जेवढ्या गोष्टी आहेत शेतीच्या ओरिएंटेड, त्याच्यामध्ये त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी बदल केला, त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी स्टडी केला. मग हा सगळा स्टडी केल्यानंतर काय झालं की त्यांना रिझल्ट दिसू लागले. मग मियावाकी मेथड करून एक टेक्नॉलॉजी आहे फॉरेस्ट तयार करणं, जे जापानची टेक्नॉलॉजी, ती सुद्धा टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केली. मग त्यांनी असा प्लांट तयार केला, त्या प्लांटमध्येच त्यांनी ॲग्रिकल्चर करायला सुरुवात केली, ऑर्गॅनिक प्लांट तयार केले त्याच्यामध्येच. मग अशा नवीन नवीन इनोव्हेशन, नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फार्मरची इन्कम काय होत जाते? डबल होत जाते. मग आपला एवढा मोठा देश आहे, ऑलमोस्ट मोर दॅन 55% लोक आजही ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहेत, आहेत की नाही? मग ह्या ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट असणाऱ्या लोकांसाठी मग गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे? गव्हर्नमेंटने त्यांना एज्युकेशन दिलं पाहिजे. कुठल्या पर्स्पेक्टिव्ह एज्युकेशन? ॲग्रिकल्चरल एज्युकेशन दिलं पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या प्लांट्सची कंडिशन काय आहे, तुमच्या जमिनीची कंडिशन काय आहे, त्याच्यानंतर पाणी तुम्ही कसं सेव्ह करू शकता, या गोष्टींवरती आपण आधी वर्क केला पाहिजे. बरोबर. मग जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स करतो तर गव्हर्नमेंटला काय माहिती असतं पाहिजे तुमच्याकडून, की जर ॲग्रिकल्चर सेक्टर घेतला तर ॲग्रिकल्चर मधले स्कीम्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, ज्या शेतकऱ्यांसाठी आहे. मग त्याच्यामध्ये MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज, किंवा कमी हेक्टरवाला शेतकरी, मीडियमवाला शेतकरी आणि उच्च दर्जाचे शेतकरी, या तिघांचे डिवायडेशन केलेले. या शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण स्कीम्स देऊ शकतो, विविध प्रकारच्या योजना त्यांना इम्प्लिमेंट करू शकतो, याचा स्टडी करणं म्हणजे ॲग्रिकल्चर ओरिएंटेशनचा करंट अफेअरचा स्टडी करणं. मग पुन्हा इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये झालं, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पण त्याच गोष्टी, इंडस्ट्री कोणत्या कोणत्या पद्धतीने वर्क करते, इंडस्ट्रीचं महत्त्वाचं काम कोणतं आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये वर्क करायचं. मग गव्हर्नमेंट स्पॉन्सरशिप कशी देते, मग त्याच्यामधून स्टार्टअप कसे तयार होतात, याचे आपल्याला अभ्यास करायचा. मग स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, ह्या 3 स्कीम त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. मग जेव्हा गव्हर्नमेंट प्रॉपर गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करतो, त्यावेळेस जी आपली जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हे वाढत जात असतं. मग अमेरिकेचं आता किती कमी आहे, चायनाचं बघा, अमेरिकेचं 20.92 आहे, आपल्यापेक्षा ऑलमोस्ट 5 पटीने आहे. चायनाचं 14.78, 19 मधला डाटा आहे, आता तर अजून वाढलेलं आहे. बरोबर आहे. जापानचा 5.2 आहे, एवढा एवढासा देश आहे तो, आपल्या महाराष्ट्राचा पण अर्धा आहे, त्याचा 5.2 आहे, आपल्यापेक्षा जास्त नाही. आपलं किती? 3.02, 3.02 एवढं फक्त आपली जीडीपीचं एकूण ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन जगामध्ये आहे. म्हणजे एवढं कमी आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. लोकसंख्या किती आहे? 145 मिलियन आपली जर पॉप्युलेशन आहे, ते 145 मिलियन, आणि फक्त अमेरिकेची पॉप्युलेशन 35 करोड काहीतरी एवढीच आहे पॉप्युलेशन, तरी सुद्धा ते आपल्यापेक्षा 4 पटीने पैसे कमवतात. याच्या मागचं रिझन काय आहे? प्रत्येक सेक्टरमध्ये झालेला विकास, प्रत्येक औद्योगिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, त्याच्यानंतर आपण इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा मेडिकल क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काय केलेलं आहे? अचिव्हमेंट केलेली आहे, जे भारत कुठेतरी आजकालच्या टाइममध्ये लॅकिंग करत आहे. ओके, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये माहिती असल्या पाहिजे. नेक्स्ट म्हणजे काय आहे? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये काय आहे? लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. लँड बद्दल, लँडवरती कोण वर्क करतं? लेबर. त्याच्यानंतर काय कोणाचा यूज करतं? कॅपिटलचा. आणि सोबत कोणाचा वापर करतात? ते एंटरप्राइजचा. मग लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्राइज जेव्हा एकत्र येतात, त्याच्या अनुषंगाने आपण काय करतो? वर्क करत असतो. मग 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत, एक मायक्रो लेवलचं इकॉनॉमिक्स आहे, एक मॅक्रो लेवलचं इकॉनॉमिक्स आहे. आज हे आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करत आहोत. ओके, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत? इंडिव्हिज्युअल मार्केट. त्याच्यानंतर मग स्टडीज द इफेक्ट ऑन प्राइजेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कशावरती स्टडी करतात ते? इफेक्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस वरती. त्याच्यानंतर काय आहे? कन्सर्न विथ इंडिव्हिज्युअल लेबर मार्केट अँड कन्झ्युमर बिहेवियर. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलच्या गोष्टी ह्या सगळ्या कशामध्ये आहेत? मायक्रोमध्ये आहेत. मॅक्रोमध्ये काय आहेत? इकॉनॉमी ॲज अ होल, इकॉनॉमी ॲज अ कम्प्लिशन, हे सगळं मॅक्रो इकॉनॉमिक मध्ये मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट काय आहे?
कन्सर्न विथ नॅशनल टेरिटोरियल अँड वर्ल्ड इकॉनॉमिक्स काय आहे, कन्सर्न विथ नॅशनल टेरिटोरियल्स अँड वर्ल्ड इकॉनॉमिक्स. मायक्रोमध्ये काय, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल थिंग, स्टडी ऑफ वन पर्सन, स्टडी ऑफ वन एंटिटी, हे सगळं कशामध्ये आहे, मायक्रोमध्ये आहे. मॅक्रोमध्ये काय आहे, इकॉनॉमी ॲज अ होल, कम्प्लिशन ऑफ इकॉनॉमी, कम्प्लीट टार्गेट्स, हे सगळं कशामध्ये येतं, मॅक्रोमध्ये येतं. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. नेक्स्ट आहे नॅशनल इन्कम मध्ये. नॅशनल इन्कम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा सहसा करून. पहिली आहे जीडीपी. काय आहे, जीडीपी. याचा फुल फॉर्म काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, डेमोक्रेटिक बाउंड्रीज विदिन अ 1 इयर. याच्यामध्ये कशाचं कॅल्क्युलेशन करतो आपण, गुड्स अँड सर्व्हिसेसचं. गुड्स म्हणजे कुठल्या प्रकारचे, फर्निचर, चेअर, बिल्डिंग्स, फॅन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स, हे सगळे गुड्स झाले. सर्व्हिसेस म्हणजे मध्ये काय गोष्टी येतात, ज्या आपण एखाद्याला टीचिंग देतो, सर्व्हिस शिकवतो. त्याच्यानंतर डॉक्टर्स, हे सगळं सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर मग हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेलमध्ये पण आपण सर्व्हिस द्यायचं काम करतो. तिथले वेटर्स, हे काय देतात आपल्याला, सर्व्हिस देतात. कशामध्ये आलं मग हे सगळ्या गोष्टी, सर्व्हिसेस मध्ये आल्या. म्हणजे काय, डेमोक्रेटिक बाउंड्रीज मध्ये एका वर्षाच्या काळामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसचं कुठला अमाऊंट कॅल्क्युलेट करतो आपण, फायनल अमाऊंट. कोणता अमाऊंट कॅल्क्युलेट करतो आपण, फायनल अमाऊंट. ठीक आहे, मग हे कशामध्ये कॅल्क्युलेट करतो आपण, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये. कशामध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि जीडीपी मध्ये आपण काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. ओके, नेक्स्ट काय आहे बघा, जीडीपी आणि एनडीपी. आता फॉर एक्झाम्पल टाटाची कंपनी आहे, तिचं एकूण किती व्हॅल्युएशन आहे, 100 रुपये. एलजीचं किती आहे, 50 रुपये. दोघांचं मिळून किती आलं, एकूण 150 रुपये एवढं व्हॅल्युएशन आलं. किती व्हॅल्युएशन आलं, 150 रुपीज. मग हे कशामध्ये कॅल्क्युलेट करणार आपण, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये. मग एनडीपी मध्ये काय आलं, जीडीपी मायनस डेप्रिशिएशन. 10 रुपये त्यांना काहीतरी लॉस झालेला आहे. त्याच्यामध्ये काय झालेला आहे, त्यांना लॉस झालेला आहे. लॉस म्हणजे काय, डेप्रिशिएशन. काहीतरी त्यांच्या गुड्स मध्ये काहीतरी खराबी झाली असेल, तर मग हे आपण 10 रुपये त्याच्यामधून काय करणार, लेस करणार. मग 150 मायनस 10 किती आलं, नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट किती आलं, 140. जे आपल्याला लॉस झालेला होता, जे आपलं डेप्रिशिएशन झालं होतं, ते आपण त्याच्यामधून काय करणार, मायनस करणार. काय करणार, लॉस त्याच्यातून काय करणार आपण, मायनस करणार. ओके, नेक्स्ट आहे जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये काय आहे, जीडीपी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. काय बघायचं आपल्याला, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. आता मग 150 रुपीज आहे आपलं जीडीपी. किती आहे तेवढी आपण कॅल्क्युलेट केलं तर 150. याच्यामधून आपल्याला काय मायनस करायचं आहे, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ठीक आहे, मग 150 प्लस जे बाहेरच्या देशात गेलेलं, बाहेरच्या देशातून आपल्याला जे इन्कम आलेलं आहे ते आपण काय करणार, ॲडिशन करणार. काय करणार, ते इन्कम ॲड करणार. आणि जे इथले जे इन्कम झालेलं होतं ते लोक इथून काय घेऊन जाणार, तिकडे त्यांच्या देशात घेऊन जाणार. हे काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल. मग याचा फॉर्म्युला काय आहे, जीडीपी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. मग आपलं जीडीपी किती आलेलं होतं इथे, 150 आलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय करणार, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे जे आपलं बाहेरच्या देशातलं जे आलेला इन्कम होता तो ॲडिशन करणार, आणि आपल्या देशातून दुसऱ्या देशात गेलेला जो पैसा आहे तो लेस करणार. मग किती टोटल आलं, 150 प्लस 10 160. मग त्याच्यातून मायनस किती करणार आपण, 50 रुपीज. मग किती आलं, जीएनपी आपलं 110 एवढं आपल्याला जीएनपी मिळालं. मग याच्यामध्येही काहीतरी प्रॉब्लेम झाला, थोडंसं डिप्रिशिएशन याच्यामध्येही आलं, लॉस याच्यामध्येही झाला. मग याचा फुल फॉर्म काय, लॉसचा फुल फॉर्म काय, एनएनपी इज इक्वल टू जीएनपी मायनस डेप्रिशिएशन. काय आहे, जीएनपी मायनस डेप्रिशिएशन. मग जीएनपी किती आहे आपलं, 110. डेप्रिशिएशन किती आलं आपलं, 8 रुपये. मग टोटल किती कॉस्ट आली त्याची, 102 रुपये एवढी कॉस्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळाली. ठीक आहे, कळालं इथेपर्यंत. तर मग हे जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला नाही सहसा विचारणार नाही, पण तुम्हाला याचे फुल फॉर्म्स ते विचारतील की जीडीपीचा फुल फॉर्म काय आहे, एनडीपीचा फुल फॉर्म काय आहे. जीडीपीचा काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एनडीपीचा काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट काढायचं आपलं ॲक्च्युअल अमाऊंट. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, जीएनपी आणि एनएनपी. जीएनपी पण आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती झाला, काय आहे फॉर्म्युला, तर त्याच्यामध्ये जीडीपी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट हा आपला फॉर्म्युला आहे. एनएनपी मध्ये काय आहे, जीएनपी मायनस डेप्रिसिएशन. काय मायनस करणार आपण, डेप्रिसिएशन मायनस करणार. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय दिलेलं आहे, टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स. काय बघायचं आपल्याला, टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स. किती प्रकारचे इकॉनॉमिक्स आहे बरं आपल्या देशामध्ये. तर ह्या इकॉनॉमिक्स आपल्याला ऑन द बेसिस ऑफ काय असलं पाहिजे, डेव्हलपमेंट, आपल्याला ह्या इकॉनॉमिक्स माहिती असल्या पाहिजे. मग कोणत्या कोणत्या इकॉनॉमिक्स याच्यामध्ये सेग्रिगेट केलेलं आहे आपण. पहिलं म्हणजे बघा, ऑन द बेसिस ऑफ लेवल ऑफ
डेव्हलपमेंटच्या उद्देशाने कुठला आहे? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी अँड मिक्स्ड इकॉनॉमी. कुठल्या कुठल्या पद्धती आहे? कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट अँड मिक्स. कॅपिटलिस्ट मध्ये एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. तुम्हाला मग कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचं एक्झाम्पल विचारतील. कुठलं एक्झाम्पल आहे सहसा करून? तर त्याचा आहे USA, अमेरिका. ही यांची कम्प्लीट इकॉनॉमी कशावरती बेस आहे? कॅपिटलिस्ट वरती. सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये काय कॉन्सेप्ट आहे? सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये कम्प्लीट कंट्रोल हा कोणाचा असतो? गव्हर्नमेंटचा असतो. कोणाचा असतो? गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंटने ज्या पॉलिसीज बनवल्या त्या सेम पॉलिसीज आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतात. मग प्रायव्हेट सेक्टरचा याच्यामध्ये रोल आहे का? नाही. प्रायव्हेट सेक्टरचा काय आहे? कमी रोल आहे याच्यामध्ये. नेक्स्ट झालं मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमीचा काय फॉर्म्युला आहे? याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सेक्टर दोघं एकत्र येऊन काय करणार? काम करणार. गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सेक्टर काय येणार? एकत्र येणार आणि काय करणार? काम करणार. नेक्स्ट काय आहे? ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप ऑफ कंट्रोल. म्हणजे ओनर जे असतात त्यांच्या बेसिसवरती कशा पद्धतीने कंट्रोल करतात ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पहिलं काय आहे? डेव्हलप इकॉनॉमी आणि दुसरं आहे डेव्हलपिंग इकॉनॉमी. डेव्हलप इकॉनॉमी म्हणजे काय? ऑलरेडी डेव्हलप झालेली इकॉनॉमी. आणि डेव्हलपिंग म्हणजे काय? प्रोसेसमध्ये आहे. डेव्हलप इकॉनॉमीचे मग एक्झाम्पल कुठले कुठले आहेत? एक चायनाची इकॉनॉमी झाली, रशियाची झाली, युकेची झाली आणि अमेरिकेची. ही ऑलरेडी डेव्हलप झालेली. मग कंट्रोल कोणाकडे असतो त्याचा? सहसा करून गव्हर्नमेंटकडे किंवा कॅपिटलिस्ट बिझनेसमॅन असतात त्या लोकांकडे त्याचा काय असतो? कंट्रोल असतो. डेव्हलपिंग इकॉनॉमी मध्ये काय? अंडर प्रोसेस मध्ये काय आहे ते? डेव्हलपिंग प्रोसेस मध्ये आहे ते. मग त्याला काय म्हणतो आपण? अंडर प्रोसेस किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमी असं त्याला आपण काय करत असतो? संबोधित असतो. मग ह्या ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग तुम्हाला प्रश्न विचारतील, फ्रॉम द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट रिगार्डिंग ऑन बेसिस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. मग त्याच्यामध्ये येईल फर्स्ट कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट, मिक्स्ड आणि डेव्हलप्ड इकॉनॉमिक. मग या चौघांमधून तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप ऑफ अँड कंट्रोल मध्ये काय आहे? एक डेव्हलप्ड आहे आणि एक ऑलरेडी डेव्हलपिंग आहे. या दोन गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे? बेसिक्सचा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला परफेक्टली माहिती असल्या पाहिजे. नेक्स्ट बघा काय आहे? मार्केट रिपोर्ट. कुठला रिपोर्ट आहे? मार्केट रिपोर्ट. मग याच्यामध्ये 3-4 गोष्टी ज्या आहेत तुम्ही प्रॉपर नोट्स म्हणून ठेवा. पहिलं म्हणजे काय? इंडिया हॅज अ डॅश इकॉनॉमी. इंडिया हॅज अ मिक्स इकॉनॉमी. कुठली इकॉनॉमी आहे इंडियाची? मिक्स्ड इकॉनॉमी. त्याच्यानंतर हाफ ऑफ द वर्कर्स रिलाय ऑन ॲग्रिकल्चर. हाफ ऑफ द वर्कर्स कशावरती रिलाय करतात? ते ॲग्रिकल्चरवरती रिलाय करतात. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लोअर दॅन इन द USA. कॉस्ट ऑफ लिव्हिंग कशी आहे आपल्या देशातली? लोअर आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? अमेरिकेच्या कंपॅरिझन मध्ये. नेक्स्ट आहे द इंडियन मिडल क्लास इज बिगर दॅन द US मिडल क्लास. म्हणजे त्यांच्याकडचा मिडल क्लासचा पर कॅपिटा इन्कम किंवा त्यांचा इन्कम जर बघितला तर आपल्यापेक्षा तो खूप जास्त आहे. याच्या मागचं रिझन काय आहे? इंडस्ट्रियलायझेशन. मी तुम्हाला पहिल्या स्लाइड्स मध्ये सांगितलं. इंडस्ट्रियलायझेशन, पर कॅपिटा इन्कम, त्यांच्या डॉलरची इन्कम सर्वात जास्त प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे काय? द इंडियन मिडल क्लास आपल्यापेक्षा काय आहे? त्यांचा कमी आहे आणि आपला काय? जास्त प्रमाणात आहे. आता आपल्याकडे सर्व्हिस सेक्टर सर्वात जास्त प्रमाणात ग्रोथ होत आहे. ठीक आहे. मग हे इट इज अन अट्रॅक्टिव्ह कंट्री फॉर आउटसोर्सिंग सच ॲज कॉल सेंटर. कशासाठी आहे हे? कॉल सेंटरसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉलिवूड कॉन्ट्रीब्यूट बिलियन टू इंडिया GDP. सर्वात जास्त GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं काम कोणाचं आहे? बॉलिवूडचं आहे. ठीक आहे. बॉलिवूड झालं किंवा अदर ज्या महत्वाच्या इंडस्ट्रीज आहेत या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या इंडियाच्या GDP मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे. आता प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर मध्ये काय आहे? प्रोड्यूस नॅचरल गुड्स. काय प्रोड्यूस करतात ते? नॅचरल गुड्स प्रोड्यूस करतात. ठीक आहे. तर प्रायमरी सेक्टर बद्दलचा आपल्याला काय असला पाहिजे? एक ओव्हरव्ह्यू असला पाहिजे, एक नॉलेज असलं पाहिजे. सेकंडरी मध्ये काय आहे? क्लोथ्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या गोष्टी सेकंडरी सेक्टर मध्ये येतात. टर्शरी सेक्टर मध्ये काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज वगैरे या सगळ्या कशामध्ये येतात? टर्शरी सेक्टर मध्ये येतात. ठीक आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर. मग कालच आपण बजेट बद्दल पाहिलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये रुपी गोज टू, रुपीज कम्स फ्रॉम हे आपण काल एकदम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण बघून घेऊ. पेन्शनचं पर्सेंटेज चेंजेस झाले थोडेसे. पेन्शनच्या पर्सेंटेजमध्ये किती आहे? 6% आहे. सबसिडीज 6% आहे. मग याच्या हायेस्ट पर्सेंटेज रुपीज आपला खर्च होतात स्टेट शेअर टॅक्सेस अँड ड्युटीज. कशामध्ये? स्टेट शेअर टॅक्सेस अँड ड्युटीज. याच्यामध्ये सर्वात जास्त आपला किती होतो? 20% खर्च हा त्याच्यामध्ये होत जातो. नेक्स्ट कशामध्ये होतो आपला? इंटरेस्ट पेमेंट. आपण पाहिलं पहिल्या स्लाइड्स मध्ये. इंटरेस्ट पेमेंटला किती टक्के खर्च होतो? 18%. आणि स्टेट शेअर टॅक्सेस ड्युटीज मध्ये किती टक्के खर्च होतो आपला? 20% खर्च होतो. ओके. त्याच्यानंतर रुपीज कम्स फ्रॉम. पैसे येतात कुठून बरं आपल्याकडे? पहिलं म्हणजे आहे बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज. कशामधून?
बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज, याच्यातून आपल्याकडे काय येतात, पैसे येतात. कॉर्पोरेट टॅक्स मधून किती टक्के येतात पैसे आपल्याकडे, 18%. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू किती आहे, 10%. कस्टम्स किती आहे आपलं, 4%. जीएसटी किती आहे, 18%. म्हणजे याचे पर्सेंटेज आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. हे पर्सेंटेज आपले कसे असले पाहिजे, परफेक्टली आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे द इंडियन इकॉनॉमी फ्रॉम 1950 टू 1990 स्पॅन 4 डिकेड्स. किती स्पॅन करतात ते, 4 डिकेड्स. कल्मिनेटिंग इन द इस्टॅब्लिशमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ 5 year प्लॅन्स. म्हणजे 1950 पासून जसा आपला देश आझाद झाला त्याच्यानंतरच्या वेगवेगळ्या संकल्पना, त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट झाल्या. मग 5 year प्लॅन आणला त्यांनी, बरोबर आहे. 5 year प्लॅन आणायचं रिझन काय होतं, की जो आपला देश आझादीनंतर आपला एक प्रॉपर डायरेक्शन मध्ये पुढे न्यायचा होता. प्रॉपर डेव्हलपमेंट आपल्याला करायचं होतं, प्रॉपर एम्प्लॉयमेंट जनरेशन आपल्याला करायचं होतं, ग्रोथ आपल्याला करायची होती, इकॉनॉमीला बूस्ट करायचं होतं. त्याच्यानंतर मग एज्युकेशनचा सेग्रिगेशन क्रायटेरिया करायचा होता आपला, प्रायमरी सेक्टर एज्युकेशन, सेकंडरी आणि त्याच्यानंतरचं हायर एज्युकेशन. हा सगळा जो गॅप होता हा आपल्याला कव्हर करायचा होता. मग या गॅपच्या माध्यमातून आपण काय केलं, वेगवेगळ्या सेक्टर्सला काय दिले, पैसे दिले. कुठल्या कुठल्या माध्यमातून पैसे दिले आपण, मग ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगळे पैसे आपण मेन्शन केले, किंवा मग सर्व्हिस सेक्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी पैसे दिले. त्याच्यानंतर मग मॅन्युफॅक्चरिंग युनिट्ससाठी गव्हर्नमेंटने पैसे दिले. लेडीजला किंवा विमेन्सला वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर विमेन्स असतील किंवा शहरातले विमेन्स असतील त्यांच्या एज्युकेशन ओरिएंटेशनच्या गोष्टी असतील, या प्रत्येक गोष्टींना आपण काय दिलेलं आहे मित्रांनो, पैसे दिलेले आहेत. मग याच्यामध्ये डेव्हलपमेंट कसं झालं, याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज कशा आल्या, या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टॅकल करायचे आहेत. ओके. मेनी सिग्निफिकंट डेव्हलपमेंट्स हॅव अकर्ड इन ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रेड अँड अदर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. मग ॲग्रिकल्चर ओरिएंटेड पण डेव्हलपमेंट केलं त्यांनी, इंडस्ट्री ओरिएंटेड पण डेव्हलपमेंट केलं आणि ट्रेड ओरिएंटेड पण त्यांनी काय केलं, डेव्हलपमेंट केली. मग आपल्याला ह्याच सगळ्या डेव्हलपमेंट आता डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. मग फर्स्ट 5 year प्लॅनचा काय मेन उद्दिष्ट होता, फर्स्ट 5 year प्लॅनचं उद्दिष्ट काय होतं, कधी आला होता हा, 1951 टू 1956च्या टाइम पिरियड मध्ये आलं होतं. मग याचा मेन उद्दिष्ट काय होता, याचा मेन गोल काय होता, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. कशाचं डेव्हलपमेंट करायचं आपल्याला, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. जे ॲग्रिकल्चर आपलं सेक्टर आहे याचं कम्प्लीट आपल्याला काय करायचंय, डेव्हलपमेंट करायचंय. मग फर्स्ट 5 year प्लॅन बद्दल तुम्हाला उद्या पेपरमध्ये विचारलं की याचं उद्दिष्ट काय होतं, तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर हे त्याचं काय होतं, उद्दिष्ट होतं. मग याचा पिरियड कुठला होता, 1951 ते 56चा पिरियड होता. कुठला होता, 1951 ते 56 मधला पिरियड. सेकंड 5 year प्लॅन कधी आला, 1956 ते 61 मध्ये. कधी आला, 1956 ते 61 मध्ये. मग याचा मुख्य उद्दिष्ट काय होता, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. काय होता याचा मुख्य उद्दिष्ट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर थर्ड 5 year प्लॅन कधी आला, 1961 ते 1966 मध्ये. मग याला काय झालं, सेल्फ सफिशियन्सी इन फूड, सेल्फ सफिशियन्सी इन इकॉनॉमी. कशामध्ये आहे, सेल्फ सफिशियन्सी फूड मध्ये आणि इकॉनॉमी मध्ये. कुठल्या प्लॅन मध्ये मेन्शन केले त्यांनी, थर्ड 5 year प्लॅन मध्ये. मग याचं आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह माहिती असलं पाहिजे आणि त्याच्या ऍक्च्युअल मध्ये त्यांनी वर्क कुठल्या सेक्टर मध्ये केलं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता फोर्थ 5 year प्लॅन मध्ये या टाइम पिरियड मध्ये काय झालं होतं, ग्रीन रिव्हॉल्युशन झालं होतं. ग्रीन रिव्हॉल्युशन कोणी केलं, MS स्वामीनाथन यांनी. मग यांना आता काय देण्यात आला, भारतरत्न देण्यात आला. ग्रीन रिव्हॉल्युशनचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट्स तुम्हाला माहिती असले पाहिजे की ग्रीन रिव्हॉल्युशन होण्याच्या आधी आपण डिपेंडेंट कोणावरती होतो, कुठल्या देशावरती आपण डिपेंडेंट होतो, अमेरिका, चायना या देशांवरती फूड ग्रेनसाठी आपण डिपेंडेंट होतो. मग फोर्थ 5 year प्लॅन मध्ये त्यांनी काय काय केलं, सेल्फ सफिशियन्सी केलं, फूड वरती वर्क केला, सेल्फ रिलायन्स अँड सस्टेन ग्रोथ याच्यावरती वर्क केला. याच्या मागचं रिझन काय होतं, जे दुसऱ्यावरती आपण डिपेंडेंट राहत होतो, स्वतःच आपण कुठल्या प्रकारचे सीड्स तयार केले, HYB सीड्स तयार केले. सर्वात आधी इम्प्लिमेंट कुठे केले आपण, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये. तिथल्या शेतकऱ्यांना हे सीड्स आपण त्यांच्या फार्मिंग मध्ये कल्टिवेट करायला सांगितले. मग त्याच्यामधून आपल्याला काय मिळाला, पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. मग फार्मरचं इन्कम काय होत गेलं, डबल होत गेलं. मग फार्मरचं डबलिंग इन्कम कुठल्या सेक्टर, कुठल्या टाइम पिरियड मध्ये झालं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुठल्या झोन मध्ये, फोर्थ 5 year प्लॅन मध्ये, 1969 ते 74च्या टाइम पिरियड मध्ये सेल्फ रिलायन्स आणि सस्टेनेबल ग्रोथ आणि ॲग्रिकल्चरवरती जास्तीत जास्त प्रमाणात काय करण्यात आला, फोकस हा करण्यात आला. सो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट कुठला प्लॅन आला, फिफ्थ 5 year प्लॅन. कुठला आला, फिफ्थ 5 year प्लॅन. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, 1974 ते 79 मध्ये काय काय रिमूव्ह केलं आपण, पॉवर्टी रिमूव्ह केलं. पॉवर्टी जी आपल्याला विविध क्षेत्रामध्ये होती, जसं अर्बन पॉवर्टी असेल, रुरल पॉवर्टी असेल, या पॉवर्टीकडे लक्ष केंद्रित केलं त्यांनी. मग पॉवर्टी कमी करायचे कोणते कोणते रिझन आहेत, मग त्याच्या माध्यमातून तिथले सर्वे केला. सर्वेमध्ये कळालं की स्लम्स एरिया जास्त वाढत आहे. त्याच्यानंतर मग सर्वेमध्ये कळालं की सॅनिटेशन,
आपल्याला कमी पडतंय, हेल्थ सेक्टर कुठेतरी कमी पडतंय, त्यांचं एज्युकेशनमध्ये काहीतरी लॅकिंग आहे, त्याचं गॅप आपल्याला कव्हर करायचं आहे. सोबतच मग आपल्याला जॉब्स वगैरे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला एनकरेज करायचे आहेत. मग याच्यासाठी त्यांनी काय केलं, रिमूव्हल ऑफ पॉवर्टी एक मेन मुद्दा त्याच्यासमोर त्यांनी तिथे मांडला. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये काय आहे 6 प्लॅनमध्ये इम्प्रुव्हमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर इन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री. म्हणजे ॲग्रिकल्चरचे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय डेव्हलपमेंट करणार, डॅम्स वगैरे बांधून देणार त्यांना, त्याच्यानंतर क्रॉप्स इन्शुरन्स त्यांना देणार, आपलं कमी हेक्टरच्या लोकांसाठी त्यांना पीक विमा योजना आपण आणून देणार. मग या विविध प्रकारच्या योजना जर आता योजना या आलेल्या असतील, पण आधी सुद्धा याच्यावरती काय होत होता, वर्क ते लोक करत होते. मग 6 प्लॅन 1980 मध्ये त्यांनी काय केलं, इम्प्रूव्ह इन इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय आले, रोड्स, रेल्वेज, पोर्ट्स आणि एनर्जी, या सगळ्या रोडमध्ये मग काय गावागावांपर्यंत त्यांनी रोड कन्स्ट्रक्ट केले, मोठे मोठे हायवेज कन्स्ट्रक्ट केले. त्याच्यानंतर रेल्वेजच्या वेगवेगळ्या प्रकारचे अजून त्यांनी काय हे केलं, ट्रॅक्स बनवले, काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून तर इकडे नागालँड पर्यंत विविध प्रकारचे त्यांनी ट्रॅक्स बसवले, वेगवेगळ्या गावातून त्यांनी ट्रॅक्स नेले. फॉर एक्झाम्पल एखादं वेअर हाऊसिंग असेल, मोठे मोठे वेअर हाऊसेस असतील, ते धान्य पोहोचवायचं आपल्याला, कुठं पाणी पोहोचवायचं आहे, कुठं आपल्याला मेडिसिन्स वगैरे पोहोचवायचे, तिथेपर्यंत आपण ट्रॅक्स बनवले, रेल्वे सुविधा आपण चालू केल्या. मग हे कुठल्या टाइम पिरियडमध्ये झालं, हे 6 प्लॅनमध्ये झालं 1980 ते 85च्या. इम्प्रुव्हमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर, ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीवरती त्यांनी काय केला, जास्तीत जास्त काय केला, फोकस केला. ओके, त्याच्यानंतर 7 प्लॅन कधी आला, 1985 ते 90 मध्ये. याच्यामध्ये काय झालं, मॉडर्नायझेशन अँड इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. काय झालं, मॉडर्नायझेशन केलं, इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. मॉडर्नायझेशन कशामध्ये केलं, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज त्यांनी राबवल्या. काय टेक्नॉलॉजीज राबवल्या, की जे जुन्या पद्धतीचे रोड होते, मग तिथे लोकांना कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड त्यांनी बांधून दिला, डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. गावागावांपर्यंत हॉस्पिटल्स त्यांनी बांधले, गावागावांपर्यंत शाळा त्यांनी बांधल्या. शाळा, हॉस्पिटल्स याच्या माध्यमातून काय होत गेलं, मग लोकांना रोजगार मिळत गेला. ठीक आहे, किंवा लोकांना एज्युकेशन मिळत गेलं, टीचर्सला रोजगार मिळाला. ठीक आहे, याच्या मग महत्त्वाचं पॉईंट काय झालं, मग की कुठे गेलं, मॉडर्नायझेशन इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. मग एम्प्लॉयमेंट जनरेशनवरती त्यांनी फोकस केला. बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं. बेरोजगारी कधी वाढते, जेव्हा शिक्षण क्षेत्रात बदल होतो पण एम्प्लॉयमेंट क्षेत्रात बदल होत नाही, एम्प्लॉयमेंटसाठी नवीन कंपनीज वगैरे मार्केटमध्ये येत नाही. मग याच्यामुळे काय होत जातं, काय प्रॉब्लेम येत जातो आपल्याला, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कमी असल्यामुळे विविध प्रकारचे प्रॉब्लेम हे आपल्याला येत जातात. त्याच्यानंतर काय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. हे कधी आलं, 1982 ते 97 मध्ये, 92 आणि 97 मध्ये काय आलं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. नंतर 1997चा प्लॅन कोणता होता, रुरल डेव्हलपमेंट आणि डिसेंट्रलायझेशन प्लॅनिंग. म्हणजे जी आपण टॉप लेवलला जी प्लॅनिंग केलेली आहे, फॉर एक्झाम्पल वरती आमदार खासदारांनी एखादं बिल पास केलं आणि ते ग्राउंड लेवलपर्यंत आपल्याला पोहोचवायचं, म्हणजे ऑलमोस्ट पंचायती राज आणि म्युन्सिपालिटीज पर्यंत. तेव्हा तर पंचायती राज म्युन्सिपालिटी तर ऑलमोस्ट आलेलं नव्हतं, 1991-92च्या टाइम पिरियडमध्ये ते आलं. पण त्याच्या आधी हे गावागावांचा विकास करायचा कसा, हा मोठा टास्क होता. मग हा टास्क कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी रुरल डेव्हलपमेंट ओरिएंटेड, की गावात चांगला सडक असली पाहिजे, गावात शौचालय असलं पाहिजे, त्याच्या गावात पिण्याचं पाणी असलं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे. मग या सगळ्या सुविधा त्यांनी 1997च्या प्लॅनमध्ये दिल्या. काय दिल्या, रुरल डेव्हलपमेंट आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ प्लॅनिंग. या सगळ्या गोष्टी करायचं त्यांनी काय केलं, निश्चित केलं. ओके, नंतर मग 10th प्लॅनमध्ये काय आलं, 2002 ते 2007 मध्ये इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठलं, फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात काय केली, वाढ केली. ओके, त्याच्यानंतर काय, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द पीपल. मग त्यांनी काय केलं, जे मागचे जेवढे इम्पॉर्टंट गोष्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या होत्या, त्या सगळ्यांमध्ये डेव्हलपमेंट करायचं त्यांनी काय केलं, ठरवलं. की डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, सेग्रिगेशन केलं पाहिजे, मॅनेजमेंट केलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे, एज्युकेशन केलं पाहिजे, रुरल डेव्हलपमेंट केलं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे आपण. मग इंजिनिअरिंग ओरिएंटेड सर्व्हिसेस झालं, इंजिनिअरिंग एज्युकेशन झालं, किंवा मग ॲग्रिकल्चर ओरिएंटेड लोकांना कसं आपण अवेअर केलं पाहिजे, इक्विपमेंट्स वापरण्यासाठी त्यांना अवेअरनेस केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये काय होत गेला मित्रांनो, बदल होत गेला. ओके, लास्ट पॉईंट काय, 2012-17 मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट. कशावरती वर्क करायचं आपल्याला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती वर्क करायचं होतं. हे महत्वाचे जे टार्गेट्स आहेत, हे टार्गेट्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट काय आहे, LPG रिफॉर्म्स, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. म्हणजे याच्यामध्ये काय, जर 1991चा आपण टाइम पिरियड बघितला तर आपल्या इंडियाची अशी कंडिशन होती, जर आपण आपली ग्लोबल इकॉनॉमिक जर ओपन केली नसती तर आपल्याला दुसऱ्या देशांकडून अधिक प्रमाणात कर्ज घ्यावं लागलं असतं. आपल्याकडे फक्त 15 ते 20 दिवस किंवा जास्तीत जास्त महिनाभर टिकेल एवढा आपल्याकडे काय होता, साठा होता. ठीक आहे, आणि कालांतराने हा सगळा जो साठा होता हा
संपून जाणार होता. मग याच्या मागचे रिझन काय होते की प्रॉपर तुम्ही काय इम्प्लिमेंट केलं पाहिजे, प्रॉपर पॉलिसीज फॉर्म्युलेट केल्या पाहिजे, तुमची इकॉनॉमी ओपन केली पाहिजे, म्हणजे बाहेरचे मार्केट ओरिएंटेड लोक सुद्धा तुमच्या देशामध्ये येणार आणि इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे पॉलिसीमध्ये काय झालं, आपल्या जो टॅक्स सिस्टम होती ती लिबरल करण्यात आली. ग्लोबलायझेशनमध्ये काय झालं, ग्लोबल बाहेरच्या ज्या कंपनीज होत्या त्या भारतामध्ये आल्या. प्रायव्हेटायझेशनमध्ये काय आलं, गव्हर्नमेंटचा जो रोल सर्वात जास्त प्रमाणात होता तो कमी करण्यात आला. म्हणजे प्रायव्हेटायझेशनकडे किंवा दोघांचं कॉन्ट्रीब्युशन करून एक समतोल मार्ग, मध्यम मार्ग काढायचा त्यांनी प्रयत्न केला. आधी बघा मारुती 800 होती, त्या मारुती 800 साठी आपल्याला किती दिवस वेट करावं लागायचं, 2-2, 4-4 महिने वेट करावं लागायचं. पण आता मार्केटमध्ये प्रायव्हेटायझेशनमुळे काय झालंय, प्रायव्हेट कंपनीज आलेल्या आहेत आणि ह्या कंपनीज आपल्याला इझिली उद्या जरी गाडी अवेलेबल करायची असेल तर अवेलेबल होऊन जाते. याच्या मागचं रिझन काय, बाहेरचं ग्लोबलायझेशन आहे, प्रायव्हेटायझेशनमुळे बाहेरच्या कंपनी सुद्धा आपल्या देशामध्ये आला आणि या कंपनीच्या माध्यमातून काय झालं, जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला जो साठा होता, जास्तीत जास्त प्रमाणात ज्या व्हेकल्स होत्या या आपल्याला मिळत गेल्या. मग हा फायदा होत गेला आपल्याला याच्यामध्ये. कशामुळे झाला, ग्लोबलायझेशनच्या मुळे झाला. ग्लोबल मार्केट जे होतं आपलं, आधी दुसऱ्या देशांना एंट्री होती का आपल्या देशामध्ये, नव्हती एंट्री. मग हे 1991 मध्ये आपली ग्लोबल इकॉनॉमी जी होती ती ओपन करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे ग्लोबलायझेशनचा आपला त्याच्यामध्ये आपण गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, मग याचा टाइम पिरियड माहिती असला पाहिजे. कधी 1991 मध्ये. त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर कोण होते हे आपल्याला माहिती असले पाहिजे, मनमोहन सिंग होते. त्यावेळेस ते प्राईम मिनिस्टर कोण होते, एन नरसिंहन राव होते. हे यांचे 3-4 गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ओके, मग हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इकॉनॉमिक्स मधले प्रॉब्लेम, पॉवर्टी, डर्टी पॉलिटिक्स, क्राईम, विलेज इकॉनॉमी, क्रायसिस, लाईफस्टाईल सपोर्ट, स्टार्वेशन, फायनान्स, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये स्टडी करायचा असतो. मग आपला प्रश्न कुठून विचारतात, ते प्रश्न विचारण्यात हेच पॉवर्टीच्या इंडेक्स बद्दल आपला प्रश्न विचारतील की पॉवर्टीच्या इंडेक्स मध्ये आताची सध्याची कंडिशन काय आहे, याच्याबद्दल ते आपल्याला काय विचारतात, प्रश्न विचारतात. नंतर स्टार्वेशन, भूकमारी बद्दलचे आपल्याला प्रश्न विचारतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये प्रश्न ते विचारतात. सध्या स्थितीला इंडियाची कंडिशन काय आहे. अनएम्प्लॉयड मध्ये मग गव्हर्नमेंटने स्कीम्स आणलेल्या आहेत किंवा लाडकी बहीण योजना जी आपण काल बघितलेलीच आहे, या स्कीम्स बद्दलच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. त्याच्यानंतर मग अजून बघा, डिप्रेशन सारखे प्रॉब्लेम सुद्धा जर जॉब नाही मिळाला तर आपल्याला येत असतात. त्याच्यानंतर गार्बेज मधला काय प्रॉब्लेम आहे बरं, गार्बेज मॅनेजमेंट आपल्याला प्रॉपर केलं पाहिजे. त्याच्यामुळे गार्बेज मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. पॉल्युशन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, नॉईज पॉल्युशन, एअर पॉल्युशन वगैरे. या पॉल्युशनच्या माध्यमातून आपल्याला काय प्रॉब्लेम होतो, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आणि याचे सॉल्युशन्स आपल्याला गव्हर्नमेंटला आणि प्रायव्हेट लोकांना एकत्रित काढायचे आहेत. प्रॉब्लेम्स आणि त्याचं सॉल्युशन, प्रॉब्लेम आणि त्याचे सॉल्युशन, हे सगळं जेव्हा गोष्टी आपण परफेक्टली काढणार तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा काय होत जाईल, फायदा हा होत जाईल मित्रांनो. ठीक आहे, कळालं. जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मध्ये सॉल्युशन काढायचं काम कोणाचं असतं, गव्हर्नमेंटचं असतं आणि प्रायव्हेट लोकांचं असतं. ठीक आहे, थोडंसं आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघूया. काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक. ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीत, कुठलं ट्रान्सपोर्टेशन आहे आपल्याकडे, रोडवेज, एअरवेज, पोर्ट्स, हे ट्रान्सपोर्टेशन. आणि लॉजिस्टिक्स मध्ये जे कुठल्या कुठल्या प्रकारचा साठा आपल्या देशामध्ये येतो, मध्ये एक्सपोर्ट किती करतो आपण, इम्पोर्ट किती करतो. मग इम्पोर्ट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, त्याच्यानंतर मग त्याला पेट्रोल फॉर्म मध्ये, डिझेल फॉर्म मध्ये तयार करून पुन्हा रिएक्सपोर्ट करतो. मग अशा गोष्टी येतात. या गोष्टींबद्दलचं आपल्याला त्याची मिनिस्ट्री माहिती असली पाहिजे, त्याचा मिनिस्टर माहिती असला पाहिजे. सो हे 4-5 गोष्टी ज्या ट्रान्सपोर्टेशनच्या आहेत त्या माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आहे एनर्जी. मग रिन्युएबल एनर्जी झाली, नॅचरल एनर्जी झाली. या एनर्जीज बद्दलच्या मिनिस्ट्रीज, त्यांच्या आलेल्या स्कीम्स या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. मग इन्फ्रास्ट्रक्चरचे जे 5 पॉईंट आहेत हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये हे विचारतात. नेक्स्ट आहे वॉटर आणि सॅनिटेशन. वॉटर आणि सॅनिटेशन मध्ये जर तुम्हाला 4-5 गोष्टी आहेत बघा, जे वन डे एक्झाम साठी प्रिपेअर करतात, ठीक आहे, त्यांना वॉटर आणि सॅनिटेशन बद्दलच्या मिनिस्ट्री माहिती असल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे वॉटर आणि सॅनिटेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॅम्स, कोणते कोणते डॅम्स आहेत बरं आपल्या भारत देशामध्ये, ते डॅम्स बद्दलचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. मग कोणते कोणते डॅम्स आहेत आपल्याकडे, पहिलं डॅम आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये डॅम्स आहेत किंवा मोठे मोठे भारतातले जे डॅम्स आहेत, ते डॅम्स कन्स्ट्रक्शन बद्दल कोणत्या कोणत्या नदीवरती डॅम्स बांधलेले आहेत, जे आपण एन्व्हायरमेंटच्या लेक्चरमध्ये पुढे करणार आहोत. मग हे डॅम्स बद्दलचं आपल्याला काय असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन. काय आहे, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, जिओचं टावर्स किंवा जिओचं त्याच्यामध्ये काय रोल आहे कम्युनिकेशन मध्ये, सोशल मीडियाचा काय रोल आहे, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, या सगळ्या गोष्टींचं कशी इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झालेली आहे, तर हे कम्युनिकेशन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, मग हे 5 पॉईंट्स काय करणार, ट्रान्सपोर्टेशन मध्ये किती रोड्स आहे, किती इन्फ्रास्ट्रक्चर आहे, किती काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंतचा नॅशनल हायवेचा नंबर काय आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. एनर्जी वरती प्रश्न विचारतात, वॉटर सॅनिटेशन वरती आणि कम्युनिकेशन वरती. हे टॉपिक्स आहेत. या सब टॉपिक्स वरती करंट मध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न ते विचारतात.
ओके. आता नेक्स्ट काय आहे, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. म्हणजे याच्यामध्ये काय आहे स्कोप ॲग्रिकल्चरचा, लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेन्युअरचा आपल्याला काय करायचं, सेग्रिगेशन करायचंय, जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. ठीक आहे, हे पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. लँड लेबर आणि कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअर, कुठलीही रिकामी लँड असते. ठीक आहे, मग प्रत्येक देशाने जेव्हा पॉलिसी फॉर्म्युलेशन्स केल्या तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं असेल बरं. जर माझ्याकडे पडीक जमीन आहे, या जमिनीवरती मी इंडस्ट्री उभारू शकतो. मग पुण्यामध्ये आजपासून 15 ते 20 वर्षापूर्वी काय होतं, कम्प्लीट शेती होती. मग एखादा पॉलिटिशियन आला, एखादा अधिकारी आला, मग त्यांना कळालं की आता इंजिनिअरिंग सारख्या सेक्टर्स हे ग्रूम करतात, इंजिनिअरिंग सारखे सेक्टर हे बूस्ट करतात, उद्या इंजिनियर्स तयार होणार आहे, तर या मुलांना नोकऱ्या द्यायच्या कशा, कुठल्या माध्यमातून आपण त्यांना नोकऱ्या देऊ शकतो, तर त्यांना नोकऱ्या देण्याचं काम आहे, आपण इंडस्ट्रीज डेव्हलप करूयात. मग इन्फोसिस सारखे कंपनी झाल्या, टाटा सारख्या कंपनी झाल्या, TCS सारख्या कंपनी झाल्या. या सगळ्या कंपनीज आपल्या देशामध्ये आल्यानंतर मग काय झालं, या लँडवरती आपण काय एस्टॅब्लिश केल्या, कंपनीज एस्टॅब्लिश केल्या. कंपनीज ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग नेक्स्ट गोष्ट काय केली आपण, त्याच्यामध्ये लेबर्स हायर केले. काय हायर केले, लेबर्स हायर केले. लेबरचा काय फायदा झाला, त्यांना क्वालिटी लेबर्स आणले त्यांनी, की त्या लेबर्सला स्किल्स प्रोव्हाइड केला. कोणत्या प्रकारच्या स्किल्स प्रोव्हाइड केला, त्यांना नॉलेज देण्यात आलं, त्यांना इस्टॅब्लिशमेंट, फाउंडेशन या विविध प्रकारच्या गोष्टी त्यांना शिकवण्यात आल्या. मग हे लेबर सेक्टरमध्ये डेव्हलप झाला. मग या लेबर सेक्टरने लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, कॅमेराज, त्याच्यानंतर ऑनलाईन व्हिज्युअलिटी याच्या माध्यमातून काय केलं, कॅपिटल तयार केलं, कॅपिटलचा युजेस केला आणि इकॉनॉमीमध्ये बूस्ट करण्यात केली. कशाच्या माध्यमातून केली बूस्ट त्यांनी इकॉनॉमीमध्ये, की तुमच्या कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, प्रॉपर कॅपिटलचं मॅनेजमेंट केलं. या सगळ्या मॅनेजमेंट केल्यानंतर ग्राउंड लेवलपर्यंत त्यांनी गोष्टी राबवल्या. गोष्टी राबवल्यानंतर त्यांना त्याच्या माध्यमातून काय मिळाला, रोजगार मिळाला. त्याच्यानंतर काय आहे, एंटरप्राइज. एंटरप्राइजमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत एंटरप्राइजमध्ये, की समजा माझं एज्युकेशनचा बिझनेस आहे, तर एज्युकेशनच्या बिझनेसमध्ये मी काय करणार, क्वालिटी टीचर्स हायर करणार. ओके, क्वालिटी टीचर्स हायर केल्यानंतर ते काय करणार, टीचिंग करणार. बरोबर आहे. मग सर्वात पहिला फायदा कशाचा झाला, लँडचा. कशाचा फायदा झाला, लँड. खाली माझी जी लँड पडलेली होती, या लँडवरती मी काय आणले, लेबर आणले, कॅपिटल आणले, एंटरप्राइज आणले. हे लोक एकत्र आल्यानंतर मी काय करू लागलो, बिझनेस करू लागलो, जॉब करू लागलो आणि त्याच्या माध्यमातून इन्कम करू लागलो. मग कोणाकोणाचा वापर आपण त्याच्यामध्ये केला, लँडचा वापर केला, क्वालिटी लेबरचा वापर केला, क्वालिटी कॅपिटलचा वापर केला आणि फायनली मी काय चालू केला, बिझनेस माझा हा रन केला. मग काय काय लक्षात असलं पाहिजे आपल्याला, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर या सगळ्यांचा मी काय केला, प्रॉपर वापर केलेला आहे. मग याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, कोणत्याही इकॉनॉमीचा, कोणत्याही इंडस्ट्रीचा, कोणत्याही देशाचा. मग चायनाची इकॉनॉमी एवढी बूस्ट झाली, त्याच्या मागचा फायदा काय होता, त्यांच्या देशातली जेवढी पडीक लँड होती, त्या लँडवरती त्यांनी इंडस्ट्रीज उभारल्या. म्हणजे जेवढे अनएम्प्लॉईड लोक होते, या सगळ्या अनएम्प्लॉईड लोकांना त्यांनी काय दिला, जॉब दिला. पुढे काय, मग लेबरला काय केलं त्यांनी, लेबर ओरिएंटेड गोष्टी, की चांगले चांगले जे क्वालिटी लेबर होते त्यांना विविध प्रकारच्या काय देण्यात आल्या, लेबरला काय काय देण्यात आलं, त्यांना क्वालिटी दिलं, क्वालिटी एज्युकेशन देण्यात आलं. एज्युकेशन दिल्यानंतर मग त्यांना कॅपिटल्सचं नॉलेज दिलं. आता मी जर टीचर आहे तर मला कुठलं कुठलं नॉलेज असलं पाहिजे, मला इकॉनॉमीचं नॉलेज असलं पाहिजे, मला सायन्सचं नॉलेज असलं पाहिजे, बिझनेस अनालिसिसचं नॉलेज असलं पाहिजे, मला सोबत जर डॉक्टर असेल तर त्याला काय नॉलेज असलं पाहिजे, त्याला डिग्री, MBBS डिग्री आहे त्याच्याकडे. मग त्याच्या आधी तो काय शिकणार, वेगवेगळं मेडिसिन्स वगैरेचं नॉलेज असेल, त्याला सर्जरीबद्दलचं नॉलेज असेल, ऑपरेशनबद्दलचं नॉलेज असेल. बरोबर आहे. मग एका लँडवरती हॉस्पिटल आपण उभारलं, एका लँडवरती आपण कॉलेज उभारलं, याच्या माध्यमातून आपण लेबर ऑर्गनाईज केले, कॅपिटल ऑर्गनाईज केले, एंटरप्राइज ऑर्गनाईज केले आणि त्याच्या माध्यमातून काय होऊ लागला, बिझनेस हा होऊ लागला. बरोबर. मग फॅक्टर ऑफ प्रोडक्शन ही महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. मग मायक्रो मॅक्रो आपण पाहिलं, GDPचं पाहिलं आपण, डेमोक्रेटिक बाउंड्रीजमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये काय असलं पाहिजे, गुड्स अँड सर्व्हिसेसचं फायनल अमाऊंट ही आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. मग हे कशामध्ये कॅल्क्युलेट करतो आपण, GDP मध्ये कॅल्क्युलेट करतो. GDP मध्ये मग काय आहे, टाटाचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, 100 रुपीज. LG किती रुपीज आहे, 50 रुपीज. मग एकूण GDP किती आलं, 150 आलं. NDP मध्ये काय आलं, GDP मायनस डेप्रिसिएशन, GDP मायनस डेप्रिसिएशन. मग GDP किती आहे आपली, 150, डेप्रिसिएशन किती मायनस करणार आपण, 10. मग NDP किती मिळाला आपल्याला, 140. ठीक आहे. हे डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि GDPचं कॅल्क्युलेशन हे प्रॉपरली लक्षात तुमच्या असू द्या. नेक्स्ट आहे GNP. GNP मध्ये काय आहे, GDP मायनस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. काय आहे, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. 150 प्लस 10 मायनस 50
काय 10 काय केलं आपण ऍड केलं, कशामध्ये ऍड केलं आपल्या जीडीपी मध्ये, मायनस काय केलं एक्सपोर्ट 50 रुपीज काय केले आपण मायनस केले, मग 160 मायनस 50 इज इक्वल टू आपला जीएनपी किती आला 110 रुपीज, किती आला 110 रुपये एवढा आपल्याला जीएनपी आला आहे. एनएनपी मध्ये काय आहे जीएनपी मायनस डेप्रिसिएशन, काय आहे जीएनपी मायनस डेप्रिसिएशन, मग किती होतं आपला जीएनपी 110 रुपये, मायनस किती केले आपण 8 रुपये, किती मिळाले आपल्याला 102 रुपये. एनएनपी किती आला आपल्याला 102 रुपीज एवढा एनएनपी आपल्याला मिळालेला आहे. पुन्हा टाइप्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कॅपिटलिस्ट पाहिलं, सोशलिस्ट पाहिलं आणि मिक्स पाहिलं. कॅपिटलिस्ट एक्झाम्पल्स आपल्याला माहिती असले पाहिजे. कोणते एक्झाम्पल पाहिले आपण, अमेरिका सारखे कंट्रीज, रशिया सारखे कंट्रीज कॅपिटलिस्ट मध्ये आले. सोशलिस्ट मध्ये काय आलं, चायना आणि पार्ट ऑफ रशिया सुद्धा सोशलिस्ट मध्ये आला. मिक्स मध्ये काय आलं, बोथ कंट्रीज ह्या मिक्स्ड आहेत. मिक्स मध्ये म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर पण, गव्हर्नमेंट सेक्टर पण आणि प्रायव्हेट सेक्टर पण, सगळे लोक एकत्र मिळून काय करतात, काम करतात. ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड कंट्रोल, ओनरशिप मध्ये डेव्हलप आणि डेव्हलपिंग, डेव्हलप झालेली कंट्री आणि अंडर प्रोसेस मध्ये डेव्हलपिंग इकॉनॉमी, या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्या. नेक्स्ट प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टर, या वेगवेगळ्या सेक्टर्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. ओके, पुन्हा युनियन बजेट पण आपलं पाहून झालेलं आहे. रुपी कम्स फ्रॉम, रुपी गोज टू, या दोघही गोष्टींचं आपल्याला सेग्रिगेटिव्ह नॉलेज हे असलं पाहिजे. नेक्स्ट आहे 5 इयर प्लॅन्स बघितले आपण. 5 इयर प्लॅन्स वरती एक प्रश्न तुम्हाला दरवर्षी विचारतात, बरोबर आहे. मग टाइम पिरियड कुठला आहे 1951 ते 56 मधला, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, काय करतात त्याच्यामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशाचं करतात, ऍग्रिकल्चरचं करतात. सेकंड याच्यामध्ये काय 1956 ते 61 मध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करतात, इंडस्ट्री ओरिएंटेशनचं डेव्हलपमेंट टाइम पिरियड काय 1956 ते 61 मध्ये. थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये काय आहे 1961 ते 66 मध्ये, सेल्फ सफिशियन्सी इन फूड अँड सेल्फ सफिशियन्सी इन इकॉनॉमी. ठीक आहे, मग हे पाठांतरच केलं पाहिजे. याच्यातलं एक पॉईंट ते उचलणार आणि तुम्हाला काय विचारणार, ते प्रश्न विचारणार. ठीक आहे, 1980-85 मध्ये इम्प्रुव्हमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केला आपण. 85 ते 90 मध्ये काय इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. 92-97 मध्ये काय केलं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलं. 97-2000 मध्ये काय केलं, रुरल डेव्हलपमेंट केलं आपण. 2002 ते 2007 मध्ये काय केलं, इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्क्रीज केलं. आणि 7 ते 12 मध्ये आपण काय केलं, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ पीपल, या गोष्टींचा आपण इम्प्लिमेंट तिथे केलेलं आहे. मग पुन्हा एलपीजी पाहिलं, एलपीजी फुल फॉर्म कुठल्या टाइम पिरियड मध्ये इम्प्लिमेंट केला आपण 1991 मध्ये केलं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन बद्दलचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण पाहिले. या प्रॉब्लेम्स वरती सॉल्युशन आणण्याचं काम कोण करतं, गव्हर्नमेंट करत असतं. पण 5 टाईप पाहिले आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक, एनर्जी, वॉटर सॅनिटेशन आणि कम्युनिकेशन. आणि लास्ट आहे सोशल, कमर्शियल आणि कमर्शियल डेव्हलपमेंट. हे महत्वाचे पॉईंट्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. डेफिनेशन अँड स्कोप बघितला. ऑफ द फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स काय काय आहे याच्यामधला, इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्कॅर्स रिसोर्सेस. कशाचा आहे, स्कॅर्स रिसोर्सेसचा आपल्याला काय आहे, स्कॅर्स रिसोर्सेस लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. काय काय आहे, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर अँड मॅनेजमेंट विच आर निडेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. काय सॅटिस्फाय करतो आपण, ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करतो. द फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स इज डेफिनेटली ऍप्लिकेबल टू द इकॉनॉमिक सायन्स, टूल्स अँड ऍग्रिकल्चर सेक्टर. मग कोणते कोणते टूल्स आपण इम्प्लिमेंट केलेले आतापर्यंत, विविध ग्रीन रिव्हॉल्युशन सारख्या गोष्टी आपण आणल्या, विविध टेक्नॉलॉजीज आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या. या सगळ्या गोष्टींचे इम्प्लिमेंटेशन कधीपर्यंत आपल्याकडे कधी आलं, हे ऑलमोस्ट जसं जसं आपल्या इंडस्ट्री सेक्टर, विविध सेक्टर डेव्हलपमेंट झालं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे काय होत गेल्या, डेव्हलपमेंट होत गेल्या. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स रेफर्स ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कनेक्टेड विथ द कंट्रोल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे कोणत्याही इकॉनॉमीमध्ये जर बूस्ट झालेला आहे तर सुरुवात कशापासून झालेली आहे, ऍग्रिकल्चर पासून झालेली, लँड पासून झालेली. अकॅडमी जरी आपली उभारलेली, ही एका जमिनीवरती अकॅडमी आपण चालू केलेली. मग याच्यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा आला, लँडचा आला, जमिनीचा आला. कालांतराने 100 वर्ष आधी जर ही जमिनीवरती शेती चालत असेल, मे बी मग त्याच्यामध्ये इंडस्ट्री सारख्या गोष्टी येत गेल्या, पॉप्युलेशन वाढत गेली, मग त्या ऍग्रिकल्चरवरती काय काय गोष्टी येत गेल्या, ऍग्रिकल्चरवरती काय गोष्टी आल्या, इंडस्ट्रीज आल्या, डेव्हलपमेंट्स आल्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत गेलं. याच्यामध्ये वाढ होत होत काय आलं, मग ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स काय रेफर झालं, ऍक्टिव्ह की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती त्यांनी वर्क केला, प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये त्यांनी वर्क केला. याच्यामध्ये काय वर्क केलं त्यांनी, सेग्रिगेशन करण्यात आलं. ही ऍग्रिकल्चर इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेशनच्या इंडस्ट्रीज. पण सुरुवात कशापासून झाली, तर निसर्गापासून झाली. मग निसर्गावरतीच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत गेल्या. कोण ऍग्रिकल्चर करत गेलं, कोणी इंडस्ट्रीज उभारल्या, कोणी विविध डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये करत गेले. मग याच्यामध्ये काय होत गेला, कालांतराने बदल होत गेला. ओके, दिस इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ग्रॅव्हिटेड अराउंड द प्रोडक्शन ऑफ फूड्स अँड दे इव्हॉल्व मेनी डिफरंट इकॉनॉमिक्स अक्रॉस द डिफरंट सेक्टर्स. म्हणजे आपल्याला साधी हॉटेल जरी उभारायची असली तर ते एका लँडवरती आहे. मग त्या हॉटेलमध्ये काय करतो आपण,
हॉटेलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात? पहिलं म्हणजे तिथे फूड वगैरे मिळतं. त्याच्यानंतर मग ते ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतात. मेस वगैरे चालू शकतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं कॉस्टली फूड्स पण तिथे असू शकतात. नॉर्मल पद्धतीचं पण फूड आहे. हे कशामुळे डिपेंडेंट झालं हे सगळ्या गोष्टी? हे सगळं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ॲग्रीकल्चरपासूनच सुरुवात झाली प्रत्येक गोष्टींची. मग कोणतीही गोष्टी जर इकॉनॉमीमध्ये उभा राहायची राहिली, त्याची सुरुवात कुठून झालेली आहे? त्याची सुरुवात झालेली आहे ॲग्रीकल्चर सेक्टरपासून. ॲग्रीकल्चरमध्ये डेव्हलपमेंट झाला, मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट झाला, मग व्हेरियस सेक्टर्समध्ये डेव्हलप झाला. प्रायमरी सेक्टरवरती, नंतर सेकंडरी सेक्टर आणि मग टर्शरी सेक्टरवरती. मग प्रायमरी सेक्टरमध्ये काय काय आलं? निसर्गापासून मिळणाऱ्या गोष्टी. सेकंडरी सेक्टरमध्ये काय आलं? त्याच्यावरती आपण प्रक्रिया केली. टर्शरी सेक्टरमध्ये काय आलं? ती गोष्ट आपण सेल केली. मग जी गोष्ट आपण निसर्गात शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस हा आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काय बनवला? शर्ट बनवला. आणि फ्लिपकार्टवरती त्याला आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये काय केला? विकला. मग हे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर. प्रत्येक गोष्टींचं एकमेकांसोबत काय आहे? संलग्न आहे. प्रत्येक गोष्टींचं एकमेकांसोबत काय आहे? ताळमेळ आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र मिळतात, एकत्र प्रॉपरली मॅनेज होतात, मग फायनली आपल्या त्याच्यातून काय होते? आपली इकॉनॉमी बूस्ट होते आणि फायनली आपल्याला चांगल्या प्रमाणात इकॉनॉमी ही वाढत जाते. मग बघितलं, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण प्रॉपर युटिलायझेशन केलं, तर आपला देश सुद्धा या GDPच्या लाईनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढू शकतो. मग USAशी कंपॅरिझन आपण करू शकतो, चायनासोबत कंपॅरिझन करू शकतो, UK सोबत कंपॅरिझन करू शकतो, जपानसोबत कंपॅरिझन करू शकतो. मग ह्या कंपॅरिझनमध्ये जाण्याच्या आधी तुमच्या ॲग्रिकल्चर सेक्टरवरती वर्क करा, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवरती वर्क करा, रुरल डेव्हलपमेंटवरती वर्क करा, विमेन सेक्टरवरती वर्क करा, विविध मिनिस्ट्रीज ज्या आहेत, वल्नरेबल सेक्शन आहेत त्यांच्यावरती वर्क करा. मग फायनली आपल्याला त्याच्या माध्यमातून काय मिळणार? चांगला रिझल्ट मिळणार आणि आपला देश हा जास्तीत जास्त प्रमाणात काय होणार? डेव्हलपमेंट होणार. ठीक आहे. हा जो बेसिक क्रायटेरिया आहे, हा बेसिक क्रायटेरिया आधी आपल्याला अंडरस्टँड करायचा. हा क्रायटेरिया जेव्हा अंडरस्टँड होईल, मग याच्या माध्यमातून आपल्याला काय मिळेल? जास्तीत जास्त GDP मध्ये ग्रोथ होत जाईल. जेवढा जास्त रोजगार आपण जनरेट करणार, तेवढाच जास्त ते लोक त्यांची लाईफ चांगल्या पद्धतीने जगू शकतात. शिक्षण पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, पण रोजगार वाढत नाही. CRC अकॅडमीमध्ये आज बॅचमध्ये 200-400 विद्यार्थी आहेत, पण याच्यापैकी गव्हर्नमेंटमध्ये किती लोक लागणार? ठराविकच लोक लागणार. काही लोकांना वेगळा प्लॅन सुद्धा रेडी केला पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिकली विचार आपण केला पाहिजे. म्हणजे हे जे यूथ आहे, हे यूथचं जे जनरेशन आहे, या जनरेशनमध्ये आपण फक्त एज्युकेशनच नाही तर सोबत स्किल्स पण डेव्हलप केल्या पाहिजे आपण. मग स्किल्स डेव्हलप केल्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने त्यांना जॉब्स पण आपण भविष्यात राबवले पाहिजे. विविध इंडस्ट्रीज आपण केल्या पाहिजे. त्या इंडस्ट्रीजमध्ये जॉब करतील आणि त्यांना सुद्धा सॅलरी वगैरे पेमेंट पगार हा मिळेल. म्हणजे फक्त डेव्हलपमेंट ही ॲग्रिकल्चरमध्येच न करता विविध सेक्टर्समध्ये सुद्धा आपण काय केली पाहिजे? डेव्हलपमेंट केली पाहिजे. ओके. तर आजच्या लेक्चर्समध्ये एवढ्याच गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. इव्हॉल्युशन ऑफ मनी आणि इकॉनॉमिक्स बद्दलचं आपण काय केलेलं आहे? नॉलेज बेसिक्स समजावून घेतलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बजेटच्या ओरिएंटेशनच्या जेवढ्या महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर आज आपण थांबूयात इथेच. उद्या स्कीम्स करूयात. त्याच्यानंतर मग आपण हिस्ट्रीला, एन्शियंट हिस्ट्रीला सुरुवात करूयात. ठीक आहे. हे जेवढे आतापर्यंत 5 लेक्चरमध्ये जेवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्या बाहेर हा क्वेश्चन आपल्याला सहसा विचारणार नाही वन डे एक्झाम्समध्ये. एक राहिलेलं आपलं बँकिंग सिस्टम एक राहिलेली आहे आणि RBIची सिस्टम राहिली. तेवढं आपण कंप्लीट करून नंतर पुढे आपण इतिहासाला सुरुवात करूयात. ओके. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.